सह परिवार दास आम्ही घरदार तव पदी अर्पू आसार संसाराहित हा भार परिहारिस करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अगलेश बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमयी आता शांत हो श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासे मारिता म्हणजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवकी आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवकी आता श्री गुरुदत्ता ते निष्ठुरता कोमल चित्तावरी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उफराटी दृष्टी होऊनी पोटी भयधरू पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी अम्मावर वृषसीन किंकर वर्ग कृपाधन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मणी कोप लेशन वामन जय करुणा घन बालक अपराधा गणेशरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देवा त्रिनंदन जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त कालपर्यंत आपण कथा ऐकली की अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली की बाबा मी ह्या सगळ्या याच्यातून आता उद्विग्न झालेलो आहो आणि मला याच्यातून तुम्ही बाहेर काढा अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना केली किंबहुना तुम्हीच माझी हत्या करा कारण मला जर एखाद्या जर्जर व्यक्तीकडून किंवा सर्वसामान्य व्यक्तीकडून जर मला मृत्यू आला तर हे त्रासदायक होईल म्हणून भगवंतालाच म्हणाले किंवा तुमच्या हातीच मला मृत्यू येऊ द्या कारण त्यांनी मागितलं होतं की मला अशक्तांच्या हाताने किंवा जर्जर येऊन किंवा आरोग्याची काहीतरी शिकायत होऊन मला मृत्यू येऊ देऊ नका अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली आणि भगवंतानी योग मायेच्या साध्यातून त्यांना नाना प्रकारचे योग त्या ठिकाणी त्यांना शिकवले आणि नाना प्रकारचे योग शिकवत असताना त्या ठिकाणी कसं राहावं कसं वागावं कोणत्या माध्यमातून आपल्याला आपला देह त्याग करायचा मृत्यू तर आलाच पाहिजे पण तो आल्याच्या नंतर तो सुद्धा चांगला असावा सुखकारक असावा अशा प्रकारे मृत्यू आला पाहिजे अशी प्रार्थना त्यांनी त्या ठिकाणी केली म्हणून प्रभू दत्तात्रयाने मागच्या 2 अध्यायामध्ये त्यांना यम नियम प्राणायाम अशा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असताना
अर्जुनाने सुद्धा त्या एकतेने तल्लीनतेने त्या गोष्टी त्या ठिकाणी श्रवण केल्या आणि त्या श्रवण केल्याच्या नंतर तुला आता ध्यानधारणेसाठी बसायचं आहे असं भगवंतांनी त्याला सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर त्या दिवस तू आजच्या दिवस थांब आणि उद्या सकाळी आपण ह्या गोष्टीला सुरुवात करू अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. संध्याकाळी प्रसाद भोजन घेतला आणि त्या दिवशी थांबून गेले. आपण आता कालांतराने बदल आपल्या शब्दामध्ये असं झालं की आपण जेवण म्हणतो किंवा भोजन हा शब्द आहे. तर पूर्वी याला प्रसाद असं म्हणायचं. व तुम्ही प्रसाद घेऊन जा, भोजन प्रसाद करा. प्र म्हणजे काय की जवळ आणि साध म्हणजे भगवंताला तुम्ही साध घालणे, आवाज देणे. अशा प्रकारे प्रसाद ह्या शब्दाचा उल्लेख होतो की बाबा आम्ही तुझ्या जवळ आहे आणि तुझ्या ह्या नैवेद्याचा प्रसाद आम्ही भक्षण करू म्हणून पूर्वी प्रसाद म्हणायचे. आजही आपण कुठे धर्मक्षेत्रावर किंवा कशावर गेलो तर ते लोक म्हणतात किंवा प्रसाद घेऊन जा, जेवण करून जा असं कोणी म्हणतच नाही. हा शब्द तितकासा त्या गोष्टीला लागू पडत नाही. म्हणून प्रभू दत्तात्रय म्हणाले की तुम्ही आज प्रसाद घ्या आणि आजचे दिवस विश्रांती करा आणि उद्यापासून तुम्ही तपश्चर्येला सुरुवात करा की तुम्हाला आता हळूहळू मुक्तीकडे जायचंय, मोक्षाकडे जायचंय. म्हणून तुम्ही ती सुरुवात करा. त्या दिवस तो त्या ठिकाणी गेला आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सकाळीच उठल्याबरोबर स्नान संध्या नित्यकर्म त्यांनी त्या ठिकाणी केलं. स्नान संध्या नित्यकर्म केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तपश्चर्येला बसण्यासाठी त्यांनी एका गुहेची निवड केली की त्या गुहेमध्ये तुम्ही जाऊन समाधी लावून बसलं पाहिजे. ती गुहा खूप मोठी होती, अंधारमय होती आणि कोणची गोष्ट सुरुवात करताना हळूहळू सुरुवात करायची असते. एकदमच तुम्ही कोणत्या गोष्टीचा निर्णय जर घेतला तर ते तुम्हाला त्रासदायक होतं. म्हणून सुरुवातीला अर्जुन 3 महिने तपश्चर्येसाठी बसला. 3 महिन्यानंतर तो जागृत होऊन बाहेर आला. त्यानंतर भगवंताच्या कृपाप्रसादाने क्षणमास म्हणजे 6 महिने 6 महिने तपश्चर्येला बसला आणि 6 महिने बसल्याच्या नंतर मग जशी जशी त्यांची तपश्चर्येची पद्धत वाढायला लागली त्यावेळेला त्यांना 1 वर्षापर्यंत ते तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसले, त्या तपश्चर्येतून ते बाहेरच निघत नव्हते. म्हणून प्रभू दत्तात्रयाने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला की तुम्ही जागृत व्हा आणि आपल्या मस्तकाची तिथे ब्रह्मरंध्र आपण त्या ठिकाणी म्हणतो की त्या ब्रह्मरंध्रावर त्यांनी हात ठेवला आणि जागृत व्हा असं सांगितलं. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण घंटा वाजवतो, घंटा वाजवल्याच्या नंतर आपण त्या घंटेच्या खाली उभे असतो. म्हणजे तो ध्वनी आपल्या ब्रह्मरंध्रातून निघून आपल्या पायातून जमिनीमध्ये जातो. घंटेला देवतेची जिव्हा असं संबोधलेलं आहे. आपण मंदिरामध्ये ज्या वेळेला घंटा वाजवतो तर ती घंटा म्हणजे त्या मंदिराची जिव्हा आहे असं सांगितलेलं आहे. आपल्या देवघरामध्ये आपण शंख घंटीची ज्या वेळेला पूजा करतो, ह्या दोन्ही द्वार देवता आहेत, शंख आणि घंटा. ह्या दोघांची पूजा केल्याशिवाय तुम्हाला देवतेची पूजा करण्याची परवानगी नाही. म्हणून देवपूजा करत असताना सुरुवातीला शंख घंटा पूजन करून तुम्ही देव मंदिरामध्ये प्रवेश करावा. अशा प्रकारे ब्रह्मरंध्रावर त्या ठिकाणी त्यांनी डोक्यावर त्यांचा हात ठेवला. अर्जुन त्या ठिकाणी जागृत झाले आणि प्रभू दत्तात्रयांना त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर भगवंताची ते प्रार्थना करू लागले की हे भगवंता, तुझ्याच कृपा प्रसादाने मी हे सगळं साध्य करू शकलो. अनंत माझे अपराध कोटी, ध्यानी मनी घालून सर्व पोटी. प्रबोध करिता श्रम फार झाले, विसरू कसा मी गुरुपादुकेला. हे भगवंता, हे तुझ्यामुळेच शक्य झालं, कारण माझ्याकडून अनंत अपराध, आपण सुद्धा दिवसभरात अनेक प्रकारचे अपराध आपल्याकडून घडत असतात. किडा मुंगी आपल्याकडून मारले जाते, कोणाला आपण जोरात बोलले जातं, कोणाला हळू बोलले जातं. अशा प्रकारचे अनंत अपराध आपल्याकडून घडतात. बऱ्याच वेळेला लोक आम्हाला सांगतात की आम्ही आज रोज हा जप करतो, आम्ही ते करतो, आम्ही असं वाचन करतो, आम्ही तसं वाचन करतो.
परंतु तुम्ही ज्या वेळेला ते वाचन करत असताना तुमच्या दिवसभराची तुमच्याकडून काय चूक होता याचा तुम्ही अभ्यासच करत नाही. रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये एका गृहस्थाने 13 कोटी राम जप केला आणि असं म्हणतात की 13 कोटी राम जप झाल्याच्या नंतर साक्षात भगवंताचं तुम्हाला दर्शन होतं. त्यांनी संकल्प केला आणि संकल्प केल्याच्या नंतर जप सुरुवात केला. कालांतराने त्या गृहस्थाचं म्हणणं होतं की बाबा माझ्या पत्नीची तब्येत जर चांगली राहिली, सुदृढ जर राहिली तर मी तो जप तुमच्यासाठी करू शकेल. काही कालांतराने त्यांनी प्रार्थना केली की बाबा माझ्या मुलीचं लग्न झालं ते छान होईल. तुम्ही जसं जशा मागण्या त्याच्याकडून मागत चालतात तसं तसं तुमचं पुण्य खर्च होत चालतं. जसं तुम्ही एखादी 100ची नोट घेऊन मार्केटमध्ये गेले की जसे जसे वस्तू तुम्ही घेत चालताल तसं तसं ती 100ची नोट कमी 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 होत जाते. तसं तुमच्या पुण्याचा साठा आहे की तुमच्याजवळ तुमचं कमवलेलं काहीच नाही आणि तुम्ही मागतच राहतात. मागताना तुमच्याजवळ जे कमवलेलं ते सगळं हळूहळू संपत चालतं. त्या गृहस्थांनी तसंच केलं. भगवंताचं दर्शन काही त्यांना झालं नाही आणि रामदास स्वामींच्या समाधीवर सज्जनगडाचे तिथे गेले आणि अपशब्द बोलायला लागले की बाबा मी एवढा जप केला आणि मला काहीच साध्य झालं नाही. चक्रधर स्वामी जे उच्च कोटीचे संत होऊन गेले ते त्यावेळेला त्या समाधीच्या बाजूला शेणाने सगळं सारवत होते. ते चक्रधर स्वामींना सुद्धा अपशब्द बोलायला लागले की बाबा तू इथे काय काम करत बसला, काहीच शक्य नाही आणि काही होत नाही. आणि चक्रधर स्वामी काहीच बोलले नाही. संत कधीच काही बोलत नसतात कारण त्यांचा शब्द खरा ठरत असतो. कालच ऐकण्यात एक कथा ऐकण्यात आली की नाथांकडे एक जण गेला, तो गावात सगळ्यांना त्रास द्यायचा आणि नाथांकडे गेला. नाथांना बोलायला लागला. नाथ म्हणे तुझं जीवन आता 8च दिवस, तो 8व्या दिवशी मरणार. मग असं सांगितल्यावर तो सगळ्यांशी इतकं छान वागायला लागला गावामध्ये, घरामध्ये सगळ्यांशी. आणि 9व्या दिवशी महाराजांकडे आला. म्हणे तुमच्या कृपेनेच मी वाचलो म्हणे. अरे म्हणले असं काही नसतं म्हणे, हे मी तुला गंमत म्हणून सांगितली. म्हणे मग असं का बरं सांगितलं की तू सगळ्यांशी चांगलं वागावं, कारण मृत्यू जसं जसं समीप येतो तसं तू किती चांगलं वागावं हे तुला सांगण्यासाठी म्हणून तुला सांगितलं. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये हेच ठरवतो की मला 8व्या दिवशी मृत्यू येणार आहे, म्हणजे मी सगळं चांगलं चांगलं कार्य करतो म्हणे. असं काही होत नसतं. चक्रधर स्वामींना ते बोलायला लागले आणि चक्रधर स्वामींनी ऐकलं आणि ज्या वेळेला चक्रधर स्वामींना स्पर्श त्यांनी केला, स्पर्श केल्याबरोबर एक कुठेतरी तेजोमय चटका म्हणा किंवा एखादी वीज चमकल्यासारखी त्या ग्रहस्थांच्या शरीरात झाली. आणि चक्रधर स्वामी म्हणले तुम्ही आता काही जास्त बोलू नका, कारण तुम्ही हे जे बोलले हे खूप झाले. तर म्हणे नाही नाही म्हणे हे सगळं खोटं आहे, असं तसं ते सांगायला लागले. आणि सांगत असताना त्या ठिकाणी चक्रधर स्वामींनी मग त्यांच्या जीवनातल्या त्या गोष्टी घडलेल्या सांगितल्या. मुलीच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही काय म्हणले, पत्नीच्या आरोग्याच्या वेळेस तुम्ही काय म्हणले, इथे आल्याच्या नंतर तुम्ही अपशब्द बोलू लागले. म्हणजे तुम्ही जो 13 कोटी जप केला होता तुमच्या ह्या मागण्या पूर्ण करता करता त्या संपत गेला आणि तो संपत गेल्यामुळे आता तुमच्याकडे थोडाच जप शिल्लक राहिला. आणि अजून जर तुमची बुद्धिमत्ता स्थिर असेल तर तुम्ही शांत होऊन ताबडतोब इथून निघून जा, नाहीतर हे सुद्धा तुमचं संपून जाईल. म्हणून ते गृहस्थ त्या ठिकाणी निघून गेले. तर भगवंत इतका कृपाळू असतो की तो तुमचे कार्य निश्चितच त्या ठिकाणी करतो. अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवला, अर्जुन जागृत झाला आणि हळूहळू त्याने नेत्र उघडले आणि भगवंताकडे पाहू लागला. भगवंताकडे पाहत असताना त्याने भगवंताची प्रार्थना केली, भगवंताला नमस्कार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग संतांचं मार्गदर्शन का घ्यावं, संतांच्या मार्गदर्शनातून का चालावं, तर आपलं जीवन आपल्याला घडवायचं असतं म्हणून संतांचं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे. आपण पहिल्यांदाच पाहिलं की वसंत आणि संत, वसंत आला की आनंद घेऊन येतो, वसंत ऋतू आला की संत आले की आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. भगवंतांनी त्यांना मार्गदर्शन केले की तू आता अनासक्तीने वाग आणि पुन्हा तुझ्या राज्यामध्ये निघून जा. किती सुंदर शब्द आहे पहा, अनासक्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आसक्ती न राहणे, असा तो अनासक्ती.
आणि जर तुम्ही काढून टाकलं त्याच्यामुळे अनासक्तीचं, तर मग तुम्ही सक्तीने वागणे म्हणजे चुकीच्या गोष्टी तुम्ही करणे, आसक्ती आणि अनासक्ती. जर काढून टाकली त्याच्या पुढचं, तर तुम्हाला त्या गोष्टीची इच्छा तुमच्या मनामध्ये प्रगट होत राहील. म्हणून शब्दाची किती महत्व आहे. एक काना फक्त त्याचा काढायचा, आणि जर तुम्ही म्हणलं तर मग तुमची आसक्ती म्हणजे तुमच्या मनामध्ये इच्छा राहणे, आकांक्षा राहणे. अनासक्ती म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीच न राहणे. तर त्यांनी सांगितलं की तू आता तुझ्या राज्याकडे जा आणि अनासक्तीने वागण्याचा प्रयत्न कर. कोणाविषयी तू द्वेष, राग मनामध्ये धरू नको. आणि हे ज्या वेळेला तुझं सत्य होईल किंवा त्या मार्गाने तू ज्या वेळेला वागायला सुरुवात करशील, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडायला लागतील आणि तुझा काम, क्रोध हा हळूहळू तू सोडायला सुरुवात कर. अशा प्रकारे त्यांनी भगवंतांनी त्यांना मार्गदर्शन केलं. आणि तुझ्या राज्यातले जे लोक आहेत त्यांना वर्णाश्रमाप्रमाणे कार्य करायला लाव. आज ह्या शब्दांना जातीचा उल्लेख केला जातो, पण पूर्वी भगवंताने हा वर्णाश्रम म्हणून त्या ठिकाणी प्रगट केला होता की बाबा 4 वर्ण आहेत, ह्या 4 वर्णाच्या लोकांनी जर व्यवस्थित काम केलं तर सगळं चांगलं होईल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि ताम विदध्यम कर्तरमव्ययम. भगवंताने सांगितलं की तुमचे जे कार्य आहे तुम्ही कार्य व्यवस्थित पद्धतीने करा. वर्णाश्रमाप्रमाणे जर तुम्ही चालले, ज्याचं जे काम आहे तेच त्यांनी जर केलं तर कोणालाही अडचण पडणार नाही. पण आजच्या कलियुगामध्ये हळूहळू आपण नको ते कार्य करायला लागलो आणि आपलं कार्य सोडून आपण दुसऱ्याच्याच गोष्टीकडे आपलं लक्ष त्या ठिकाणी जायला लागलं. म्हणून वर्णाश्रम ह्या ठिकाणी विस्कळीत होत चाललेला आहे. अर्जुन आपल्या नगराकडे जाणे, नगराकडे तो हळूहळू निघाला. नगराकडे निघालेला असताना प्रभू दत्तात्रय म्हणाले की तू नियमाप्रमाणे जसा पहिले रोज माझ्या दर्शनाला येत होता तसं तू नियमाने माझ्या दर्शनाला येत जा. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. आपल्या घराकडे निघाला. 16,000 त्याच्या पत्न्या होत्या. त्या पत्न्यांनी त्याला औक्षण केलं. नाना प्रकारचे दान धर्म त्या ठिकाणी त्यांनी केले. अनेक प्रकारचे दान धर्म त्या ठिकाणी त्यांनी केले. मग भगवंताच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी यज्ञ करण्यास सुरुवात केली. 1 यज्ञ झाला, 2 झाला, 3 झाले. अशा प्रकारचे यज्ञ त्यांनी करण्यास सुरुवात केली. असे करता करता 10,000 यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी केले. आणि त्या यज्ञाचा मुख्य कर्ता कोण होता की प्रभू दत्तात्रय. म्हणून कोणचंही काम करत असताना आपण कोणावर आपलं काम सोपवतोय, तो काम आपलं कितपत व्यवस्थित करल याच्याकरता हुशार आणि विद्वान व्यक्तीकडेच आपण गेलं पाहिजे. जसं कोणत्या कार्यासाठी आपण योग्य व्यक्ती त्या ठिकाणी निवडतो, दवाखाना असो, वकील असो किंवा कोणचंही कार्य असो, तुमचं घर बांधकाम करताना, तसंच तुम्ही कोणाकडून काम करताय हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी अनुकरण करून त्या ठिकाणी ते कार्य केलं पाहिजे. प्रभू दत्तात्रय त्यांच्या यज्ञाचे आचार्य म्हणजे मुख्य गृहस्थ, त्या ठिकाणी आचार्य ते त्या यज्ञाचे होत होते आणि यज्ञ त्यांचे सतत चालू होते. अन्नाद भवति भूतानि पर्जन्यादन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्या यज्ञ कर्म समुद्भवः. भगवद्गीतेमध्ये हा सुंदरसा श्लोक आलेला आहे की अन्नात भवति भूतानि. अन्नात भूत म्हणजे आपण सगळे. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आपल्याला सगळ्यांना भूत ही संज्ञा दिलेली म्हणजे व्यक्ती. आपल्याला अन्नाची गरज आहे आणि अन्न निर्माण कसं होतं की पर्जन्य जर झालं, पाऊस जर पडला तरच त्या अन्नाची उत्पत्ती होईल आणि जर पाऊस पडलाच नाही तर अन्नाची उत्पत्ती त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून त्यासाठी यज्ञ झाले पाहिजे. यज्ञ झाले की यज्ञाच्या माध्यमातून हे सगळं वातावरण शुद्ध होतं आणि वातावरण शुद्ध झाल्याच्या नंतर यज्ञ, त्या यज्ञाच्या धुराने ढग त्या ठिकाणी निर्माण होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया होऊन
पर्जन्यवृष्टी होती आणि उत्तम प्रकारची पर्जन्यवृष्टी जर झाली तर धनधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून यज्ञयाग हे झालेच पाहिजे. आज आपण तिसरा दिवस तिसरा दिवस आपला आज आहे. आपण वाघ यज्ञ ह्या ठिकाणी करतोय. हा वाघ यज्ञ करण्याच्या माध्यमातून काय की आपली वास्तू शुद्ध व्हावी. आपल्या वास्तू शुद्ध झाली की घरामध्ये आनंदमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. मोठमोठाले यज्ञ याग करण्याची आपल्याला जरी करण्याची इच्छा असली तरी मनुष्यबळ आज आपल्याकडे राहिलेलं नाही. म्हणून वाघ यज्ञाच्या माध्यमातून आपण भगवंताला संतुष्ट करण्याचा प्रयत्न आज आपण करत आहोत. आज आपला तिसरा दिवस आहे. अजून 2 दिवस आपली कथा होईल. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे याग यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि यज्ञ याग करत असताना प्रभू दत्तात्रेयांचं रोज त्यांना दर्शन व्हायचं. पण भगवंताची लीला कशी असते की हळूहळू काही ना काहीतरी चुका करून घेण्यास सुरुवात होती. आपण चांगलं कार्य करत असताना हळूहळू काहीतरी चुका आपल्याकडून व्हायला सुरुवात होतात. संसार असो किंवा अन्य गोष्टी असो की उन्मत्तपणा आपल्यामध्ये हळूहळू यायला सुरुवात होतो. आणि हा उन्मत्तपणा जर आपल्या अंगी हळूहळू यायला लागला तर आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत चालतात. म्हणून काही ठिकाणी सांगितलेले की मठाधिपती, संस्थानिक अशा प्रकारचे ज्या मोठमोठे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी लोक सांगतात की बाबा आम्हाला हे काही नको, आम्ही एक सदस्य म्हणून सेवक म्हणून त्या ठिकाणी राहतो. कारण कालांतराने आपल्याकडून काहीतरी चुका त्या ठिकाणी होतात आणि त्याचा दोष आपल्याला हळूहळू लागायला सुरुवात होतो. असंच अनेक प्रकारचे दान धर्म गोदान अर्जुन करत गेला. मोठमोठाले यज्ञ त्या ठिकाणी करत गेला. भगवंताची साक्ष त्या ठिकाणी होती. असं चालत असताना एक दिवस नागलोकातले जे नाग आहेत ते उन्मत्त झाले असं त्या ठिकाणी त्याला कळलं आणि त्यांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा निपात केला, त्यांना हरवलं. आणि असं करत असताना हळूहळू चुका, कारण काही जणांना चांगलं वाटतं, काही जणांना ते वाईट वाटतं. म्हणून तसं झाल्याच्या नंतर नर्मदेच्या तीरावर त्याने एक मोठ्या प्रकारचा एक आपल्या स्नानासाठी म्हणून त्याने एक, आता आपण पुलाची संज्ञा त्याला देतो किंवा त्यावेळेला स्नानासाठी त्याने व्यवस्था व्हावी म्हणून त्याने ती व्यवस्था केली. त्यामध्ये अनेकशे जलचर प्राणी त्या ठिकाणी नष्ट पावत गेले. म्हणजे हळूहळू ही चूक कशी होत चालते जीवनामध्ये, ही वाढत चालते. एक दिवस समुद्रामध्ये आपल्या पत्नींसह तो स्नानासाठी गेलेला असताना सहस्रबाहू त्याचे होते आणि अनेक प्रकार पत्न्या त्यांच्या त्या ठिकाणी गेलेल्या असताना समुद्रामध्ये स्नान करत असताना पुष्कळशे जलचर त्या ठिकाणी नष्ट पावले. हा समुद्राला राग आला आणि समुद्राने उफाळून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ते आक्रमण सहन न करता त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की बाबा हा इतका बलवत्तर होता की त्यांनी त्याला काहीच जुमानलं नाही आणि न जुमानता त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर विरोध करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि विरोध करत असताना समुद्र सुद्धा त्या ठिकाणी खवळला आणि समुद्राला सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी राग यायला लागला. आणि हा राग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याने हा एक अपराध त्याच्याकडून घडायला सुरुवात झाला. आपण म्हणतो ना विनाशकाले विपरीत बुद्धी. अशा प्रकारे विनाश व्हायचा असेल तर हळूहळू ह्या चुकीच्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याकडून घडायला सुरुवात होतात आणि ती कुठेतरी किंचितशी हलकीशी सुरुवात त्या ठिकाणी अर्जुनाच्या माध्यमातून सुरुवात झालेली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. अर्जुन उन्मत्त झाला. सगळीकडे हळूहळू चर्चा फैलत चालली आणि इंद्रदेवाला सदैव आपलं राज्य जाईल का, आपलं राज्य जाईल का ह्या भीतीने
विरोध करणं हाच त्याने स्वभावच होता इंद्राचा. त्याने हळूहळू सगळ्यांना विचारपूस करायला लागला की बाबा आपल्याला आता विरोध होईल का, अशा प्रकारे त्यांनी विचार करायला लागले. आणि विचार करीत असताना आता याला कसं आपण परास्त करायचं हा विचार ते सगळेजण करू लागले. अर्जुनाने अश्वमेधाचं आयोजन केलं. अश्वमेध यज्ञ तुम्ही रामायण कथेमध्ये सगळ्यांनीच ऐकलेले आहे की जो त्या अश्वाला अडवल त्याच्यासोबत त्यांना युद्ध करणं गरजेचं असतं. परंतु अर्जुन इतका बलाढ्य होता की त्याचा अश्व अडवायला कोणीच तयार नव्हतं, म्हणून तो विजयी झाला. मग आता याचा परिपात कसा करायचा, देव सुद्धा त्या ठिकाणी घाबरू लागले. आणि घाबरत असताना आता याला ब्राह्मणावर दया आहे किंवा ब्राह्मणाविषयी याला आस्था आहे, मग आपण ब्राह्मणाला त्या ठिकाणी माध्यम करून आपण त्यांचा निपात करण्याचा प्रयत्न हळूहळू करू. म्हणून सूर्यदेवाने भिक्षुक ब्राह्मणाचा वेश घेतला आणि भिक्षुक ब्राह्मणाचा वेश घेऊन ते त्या ठिकाणी राजाच्या अर्जुनाच्या तिथे महालाच्या समोर आले. अर्जुनाला वाटलं की बाबा आपल्या नगरामध्ये तर असा इतका कृश झालेला किंवा इतका काय म्हणता येईल की जर्जर झालेला असा व्यक्ती तर आपल्या सप्तद्वीपापर्यंत कोणीच नाही, कारण आपण सगळ्यांना सगळं पुरवतो. मग हा व्यक्ती कोण आहे, त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका निर्माण झाली. आणि शंका निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं अर्घ्यपाद्य देऊन व्यवस्थित पूजा केली. आणि पूजा केल्याच्या नंतर सूर्यदेव त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी अंतर्मनाने ओळखले की ही कोणीतरी देवता आहे आणि आपली परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. असे विचारत असताना सूर्यदेवाला विचारले की म्हणे महाराज, माझ्या सप्तद्वीपापर्यंत तर तुमच्यासारखा कृष्य आणि अशक्य व्यक्ती कोणीच नाही, तुम्ही कोण आहात? तर त्यांनी सांगितलं की मी दिवाकर भट आहे, असं त्यांनी सांगितलं. सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्यांना ओळखलं आणि वंदन केलं की म्हणे महाराज, आपली काय अपेक्षा आहे? सूर्यदेवाची ते प्रार्थना करू लागले. जयाच्या रथा एकची चक्र आहे, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार माझा त्या सूर्यनारायणासी. भगवंताला नमस्कार केला. काय भाग्य असतं पहा, आपल्याकडे कोणी मागायला येईल तर आपल्याकडे आता ह्या बंगला सिस्टीम अपार्टमेंटच्या सिस्टीममुळे कोणी आपल्याकडे आता मागायलाच येत नाही. त्याच्यामुळे आपला दान धर्म हा बंद झाला. आणि काही शास्त्रामध्ये सांगितलं की तुम्ही दिवसातून काहीतरी दान केल्याशिवाय भोजन ग्रहण करू नये, तुम्ही काही ना काहीतरी दान केलंच पाहिजे. त्याला खूप आनंद झाला किंवा साक्षात भगवंत माझ्याकडे भिक्षुक म्हणून त्या ठिकाणी आला. आणि भगवंताला काय देऊ काय नाही असं त्याला त्या ठिकाणी झालं. बळीराजाचं सुद्धा तसंच होतं. साक्षात भगवंत त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले आणि बळीराजा त्यांना 3 पाद जमिनी त्या ठिकाणी दिली. आजचाच तो एकादशीचा दिवस आहे की भगवंत पुन्हा पाताळातून वर येऊन सगळं कार्य करायला सुरुवात करतात. 4 महिने भगवंत त्याच्या द्वारामध्ये द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी राहतात. म्हणून अनेक प्रकारचे तप उपासना आपल्याला करावी लागते की भगवंताचं सामर्थ्य कसं वाढल याकरता आपल्याला ही उपासना करायची असते. चातुर्मासात अनेक प्रकारचे व्रत वैकल्य आपण त्या ठिकाणी करतो. आपण शेवटी एकादशी महात्म्य घेऊ, त्याच्यात ह्या विषयावर बोलू आपण. मग सूर्यदेवाला विचारले की बाबा तुमची काय अपेक्षा आहे, तुम्हाला काय द्यावं? तर ते म्हणे बाबा मला भूक खूप लागलेली आहे, माझं शरीर खूप कृश झालेलं आहे. तर म्हणे बाबा काय पाहिजे ते सांगा. ते म्हणे बाबा ह्या सृष्टीवर ह्या पृथ्वी तलावर सप्तद्वीपापर्यंत जेवढे झाडं आहेत, हिरवळ आहेत, ही हिरवळ मला खाण्यासाठी द्या, झाडं मला खाण्यासाठी द्या. असा प्रश्न विचारल्यावर आता सगळं राज्यच त्यांचं होतं. ते म्हणे बाबा दिलं तुम्हाला. दिलं म्हणे तसं नाही, आता हे ओलं मी कसं काय खाऊ? म्हणे मला हे प्रत्येक गोष्टी वाळवून दे.
ते म्हणे मी एकदा दिलं, मी काही तसं करू शकत नाही आणि वृक्ष हत्या मी करून त्याचं पाप मी घेऊ शकत नाही, कारण वृक्ष तोडणं म्हणजे एक सजीवाला मारणं असा तो प्रकार आहे. तर म्हणे नाही भाऊ, तू आता शब्द दिला म्हणे, मी एक तुला बाण देतो म्हणे. त्यांनी एक बाण दिला आणि त्या बाण चालवल्याच्या नंतर पृथ्वी तलावर सप्तद्वीप पर्यंत जेवढे वृक्ष होते ते वृक्ष वाळून गेले. यांचा बाण त्या जवळून गेला की ते जळून खाक व्हायचे. ते जळून खाक झाले की सूर्यनारायण त्याला ते भक्षण करून घ्यायचे. आणि असं करता करता तो बाण वसिष्ठ ऋषींच्या आश्रमापासून गेला आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये जे काही वृक्ष होते ते त्या ठिकाणी क्षणामध्ये जळून भस्म झाले. वसिष्ठ ऋषींना त्या ठिकाणी राग आला. त्यांनी त्याच्या शिष्याला विचारलं, अरे असं काय, कसं काय एका क्षणात सगळं कसं काय नाहीसं झालं. त्यावेळेला वसिष्ठ ऋषींच्या शिष्याने सांगितलं की बाबा अर्जुनाने एक प्रकारचा बाण चालवला आणि त्या बाणाच्या माध्यमातून हे सगळं नष्ट झालं. वसिष्ठ ऋषीने लगेच अर्जुनाला शाप दिला की तुझा लवकरच मृत्यू होईल असा शाप दिला. म्हणून कोणची गोष्ट तडकाफडकी निर्णय घ्यायचा नसतो. जीवनामध्ये शांततेने हळूहळू एक एक निर्णय घ्यायचा असतो. आपण काय करतो की काही जरी एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली, चुकीची घडली, की आपण लगेच निर्णय घेऊन त्याची तटातोड करायला प्रयत्न करतो. वसिष्ठ ऋषीने असंच केलं की बाबा हा सहस्रार्जुन इतका बलाढ्य होता, तो क्षणामध्ये पुन्हा सगळं निर्माण करू शकत होता, पण त्याची अंतकाळ, त्याचा काळ जवळ आलेला असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत घडत चालल्या होत्या. वसिष्ठ ऋषींनी शाप दिला की परशुरामाच्या हस्ते याचा मृत्यू होईल असं त्यांनी त्या ठिकाणी शाप दिला. शाप दिल्याच्या नंतर परंतु सहस्रार्जुनाने पुन्हा आपल्या तपसामर्थ्याने ते सगळं निर्माण केलं आणि पुन्हा सृष्टीपूर्ववत हिरवीगार त्या ठिकाणी झाली. परंतु दिलेला शाप कस काय परत घेता येईल? तो शाप दिला तो दिला, तो काही परत घेता येत नाही. म्हणून अर्जुनाचा हळूहळू हळूहळू काळ त्या ठिकाणी संपत आला. आता सगळं सामर्थ्य त्याच्याजवळ असताना त्याला स्वर्गामध्ये जायची काय गरज होती? परंतु त्याने स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वर्गामधील सगळ्या देवतांना हरवण्याचा त्याने त्या ठिकाणी निर्णय घेतला. स्वर्गावर आक्रमण केलं. स्वर्गावर आक्रमण केल्याच्या नंतर त्यांनी त्या तिथल्या देवतेंचा निपात केला आणि स्वर्ग स्वतःकडे घेऊन घेतला. इंद्राशी युद्ध झालं, नाना प्रकारचे वज्र त्या ठिकाणी चालले, परंतु हा इतका बलाढ्य होता की त्याच्यासमोर कोणाचंच काही चाललं नाही. मग सगळे देवता त्या ठिकाणून स्वर्गातून खाली उतरले, ब्रह्मदेवाकडे गेले की बाबा आपल्याला काय मार्ग काढता येईल, कोणत्या मार्गातून आपल्याला या ठिकाणून आपला मार्ग करून आपलं स्वर्ग आपल्याला प्राप्त करून घेता येईल. ब्रह्मदेव म्हणाले की बाबा याच्यासाठी फक्त भगवान विष्णूच काहीतरी करू शकतात, म्हणून आपण भगवान विष्णूकडे त्या ठिकाणी जाऊ, म्हणजे भगवंत विष्णू आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवते. म्हणून सगळेजण वैकुंठाकडे निघाले आणि वैकुंठाकडे निघालेले असताना भगवंताचं चिंतन ते त्या ठिकाणी करू लागले, भगवंताची प्रार्थना त्या ठिकाणी करू लागले, भगवंताला विनवणी त्या ठिकाणी करू लागले की बाबा असा असा प्रसंग आलेला आहे. कालच आपला विषय झाला की कोणी काही विचारल्याशिवाय आपण त्यांना काही सांगायचं नाही. म्हणून त्यांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशा करता आले, तुमच्या मनाची काय संकल्पना आहे ते मला सगळं सांगा. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी त्यांना विचारू लागले. ते विचारत असताना त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यापासून काहीच लपलेलं नाही. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने उन्मत्त झालेला सहस्रार्जुन स्वर्गावर चाल करून आलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी निपात केलेला आहे. मग भगवंत त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नाना प्रकारचे स्तोत्र मंत्र म्हणून भगवंताची प्रार्थना केली तेव्हा कुठे भगवंत त्यांना संतुष्ट झाले आणि भगवंतांनी त्यांना सांगितले की रेणुका आणि जमदग्नी यांच्या उदरामध्ये जे बाळ जन्माला येईल ते बाळ त्यांना निश्चितच हनन करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त करील, परंतु तुम्हाला त्या गोष्टीसाठी काही काळ वाट पाहावं लागेल, अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं। आणि सगळे देवता भगवान विष्णूंना वंदन करून त्यांना नमस्कार करून त्या ठिकाणून आपल्या घराकडे निघाले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। माता भगवंताचा जन्म करायचा आहे परशुरामाचा, तर हळूहळू आपण त्यांच्या वंशाकडे त्या ठिकाणी वळू। गांधी राजाची पुत्री होती सत्यवती आणि भृगु ऋषींचे पुत्र रुची ऋषी पूर्वी त्यांना आशीर्वाद दिला होता की आता आपल्याला जर बदल करायचा असेल तर म्हणजे जो नातू जो होईल तो क्षत्रिय होईल, असा आपण पूर्वीच्या परवाच्या कथेमध्ये पाहिले की त्यांच्या वडिलांनी जरी बदल केला तरी त्यांनी सांगितलं होतं की नातू होईल तो हा क्षत्रिय वंशातला होईल। आणि दोघे जण त्या ठिकाणी असताना भृगु ऋषींनी रुची ऋषींना सांगितले की बाबा तुम्हाला आता तपश्चर्या तुमची आता पूर्ण झालेली आहे, तुम्ही आता गृहस्थाश्रम स्वीकारायला सुरुवात करा, असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं। असे सांगून त्या ठिकाणी ते निघालेले असताना आता पत्नीचा शोध कसा घ्यावा म्हणून ते त्या शोधाकरता निघाले। इकडे अर्जुन स्वर्गामध्ये सुद्धा राहून त्याने आपल्या घराकडे जाण्याचा निर्णय घेतला, प्रभू दत्तात्रयांकडे आले आणि प्रभू दत्तात्रयांना त्यांनी प्रार्थना केली की बाबा मला आता हे सगळं नको, मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं मी स्वर्गावर आक्रमण केलं, आता हळूहळू कळत न कळत माझ्या ह्या सहस्रबाहूंकडून काहीतरी चुका होत आहेत आणि हे सहस्रबाहू आता माझ्या ताब्यात राहत नाहीत। मी त्यांना खूप आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आवरले जात नाही, ते माझ्या ताब्यात राहत नाही, तुम्ही मला याच्यातून मुक्त करा। नाना प्रकारे भगवंताची ते प्रार्थना करू लागले, भगवंताला विनविनी करू लागले। हा लाईट लावून दे। गुरुदेव दत्त गुरुदेव मेरे हो तुम मुझको अपना लेना, गुरुदेव मेरे हो तुम मुझको अपना लेना। पापी हूँ कपटी हूँ जैसा भी हूँ तेरा हूँ, मेरी नाव भंवर डोले इसे पार लगा देना। गुरुदेव मेरे हो तुम मुझको अपना लेना, मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा देना। घरदार छोड़ के जीवन से खेला हूँ, नित माला जपूं तेरी मुझको अपना लेना। गुरुदेव मेरे हो तुम मुझको अपना लेना। गुरुदेव मेरे हो तुम मुझको अपना लेना।
शरण पड़ा तेरे, चरणों में जगा देना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना केली की बाबा सगळं माझ्याकडे आहे आणि घरदार हे सगळं सोडून मी तुझ्याकडे यायला तयार आहे, तू एक तर माझं तारण कर किंवा मला मार। अशा प्रकारे पुन्हा पुन्हा प्रभू दत्तात्रयांना ते विनविनी करू लागले। पण ज्या हाताने आपल्या बाळाला सांभाळलं, ज्या हाताने आपण त्याला मार्गदर्शन केलं, ज्या हाताने आपण त्याचं पालन पोषण केलं, प्रत्येक क्षणाला त्याला मार्गदर्शन केलं, त्यालाच आपण कसं मारायचं। म्हणून प्रभू दत्तात्रय म्हणले की तुला मी योग साधना कशा करता शिकवली, पुन्हा तू त्याच विषयावर आला। असं त्याला सांगू लागले की काही क्षण वाट पाहे, काळाची महिमा आहे, हळूहळू काळ त्या ठिकाणी बदलत राहील। म्हणून भगवंतांनी त्याला त्या ठिकाणी वापस पाठवलं। वापस पाठवल्याच्या नंतर हळूहळू परशुरामाचा जन्म कसा होईल ते आपल्याला पाहायचं आहे। भृगु नामक ऋषी, त्यांचा पुत्र रुचिक ऋषी आणि गांधी राजाची त्या ठिकाणी जी कन्या होती, त्या कन्येला त्यांनी वरण करण्याचा निश्चय केला की बाबा आपला घर परिवार सांभाळणारी, आपल्याला सांभाळणारी, कारण आपण वेळोवेळी तपश्चर्येमध्ये राहू, आपल्या आपल्या कार्यामध्ये आपण मग्न राहू, तर आपलं घर सांभाळणारी अशी स्त्री आपल्याला पत्नी स्वरूपामध्ये पाहिजे, म्हणजेच आपला गृहस्थाश्रम व्यवस्थित चालेल आणि आपले यज्ञ याग घरातले व्यवस्थित होत राहील। अशा प्रकारे त्यांनी विचार केला। विचार केल्याच्या नंतर गांधी राजाची पुत्री त्यांना ती योग्य वाटली आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्यांनी निश्चय केला, विवाह करण्याचा निश्चय केला। परंतु सगळेजण काय पाहतात की मुलगा सुंदर असला पाहिजे, सासू सासरे असं पाहतात की त्याच्याकडे धन दौलत असली पाहिजे, पैसा अडका असला पाहिजे, असं सगळं विचार करतात। मग गांधीराजाने विचार केला की बाबा आपली मुलगी इतक्या लाडामध्ये आणि छान प्रकारे आपल्या घरात वाढलेली आहे, याला आपण आपली मुलगी कशी द्यायची। हा अरण्यात इकडे तिकडे भटकणारा, याला मुलगी देऊन आपण काय करायचं। पण ऋषींना जर आपण टाळलं किंवा संतांना जर आपण टाळलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला कसं हाताळता येईल। काल आपण ती कथा पाहिली की विष्णू शर्माने कशा प्रकारे त्या झोटिंगाला त्या कलशामध्ये बंद केलं, काहीच वाद न घालता, काही चर्चा न करता आनंदाने जसं बंद केलं, तसं गांधी राजाला वाटलं की आता आपण जर यांचा विरोध केला तर हे आपल्याला शाप देतील आणि शाप दिल्याच्या नंतर सगळं काही आपलं नष्ट होऊन जाईल। मग त्यांनी एक पण त्या ठिकाणी ठेवला की बाबा मी माझी मुलगी अशाच व्यक्तीला देईल की जो श्यामल कर्ण म्हणजे काळे कान आणि पांढरा स्वच्छ घोडा, असे 1000 घोडे जो मला आणून देईल, दुसरीकडे त्याच्या अंगावर काळा डाग कुठेही दिसला नाही पाहिजे, फक्त कान काळे कुट्ट पाहिजे आणि देह पूर्ण स्वच्छ पाहिजे। अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या समोर पण ठेवला की बाबा हे 1000 अश्व तुम्हाला आणून दे आणि हे आणून दिल्याच्या नंतर मी माझी मुलगी आनंदाने तुला समर्पण करेल। कारण हा अवघड पण होता, परंतु संन्यासी जे आहे, साधू जे आहे, जे खरंच तपश्चर्यावान आहेत, त्यांना ह्या गोष्टीची क्षणात सुद्धा त्या गोष्टीचा विलंब लागत नाही, कारण त्यांच्या समोर देवता अवतरित होतात। अशा साधू संतांना ह्या गोष्टीचा काहीच क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही। देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच दैवतम, ते मंत्रा ब्राह्मणो धीनम ब्राह्मणो मम दैवतम। साधू संत झाले, ब्राह्मण झाले, जर योग्य मार्गाने तुम्ही जर चालत असाल तर देव सुद्धा तुमच्या अधीन होऊन राहतात, देव सुद्धा तुमचं ऐकतात। काल महाराजांनी आपल्याला स्वामींची कथा सांगितली की प्रभूंना ते दरवेळेला सांगायचे की बाबा माझ्याकडे काही उपलब्धता नाहीये, तुम्हाला माझ्यासोबत जसं राहायचं असेल तसं राहा। तसं देवता आपल्या अधीन होण्यासाठी सुद्धा ह्या साधू संतांकडे, पुरोहितांकडे, ब्राह्मणांकडे ती ताकद असते।
त्यांनी शामल करणं, तपश्चर्याने पाहिले की बाबा हे अश्व आपल्याला कोणाकडून मिळू शकते, आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी त्या ठिकाणी जाणलं. जसं आपण मोबाईलच्या माध्यमातून जाणतो की कोण कुठं आहे, हे जसं आपण अंतर्ज्ञानाने जाणतो तसं त्यांनी त्या अंतर्ज्ञानाने जाणलं. आणि जाणल्याच्या बरोबर त्यांच्या लक्षात आले की वरुणाकडे हे सगळे अश्व त्या ठिकाणी आहे. मग वायुमार्गाने ते वरुण देवतेकडे गेले, त्यांना योग्य पद्धतीने विनवणी केली, प्रार्थना केली की हे वरुण देवा, मी एका कामासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत आणि अशा अशा प्रकारचे अश्व मला पाहिजे, आणि तुमच्याकडे ते अश्व आहे. आता वरुण देवतेला वाटलं जर आपण यांचं ऐकलं नाही तर हे तपस्वी आहेत, आपल्याला शाप देतील. म्हणून वरुण देवता म्हणजे हो आहेत, पण ते अश्व इतके उन्मत्त आहे की तुम्ही त्यांना सांभाळू शकणार नाही. पण संतांना ह्या गोष्टीची काहीच फिकर नसते, कारण ते सगळं त्यांनी सोडून दिलेलं असतं, भगवंतावर सगळं त्यांनी सोडून दिलेलं असतं. मग वरुण देवतेला वाटलं की ह्या अश्वांना जर आपण मदिरा जर पाजली तर हे यांच्या आटोक्यात राहणार नाही. म्हणून त्यांनी त्या सगळ्या अश्वांना मदिरा पाजली की हे नेऊ शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केला. तसा प्रयत्न केला, परंतु ऋषींची तपश्चर्या इतकी होती की त्यांनी त्या अश्वाच्या पाठीवरून हात फिरवल्याबरोबर ते अश्व त्या ठिकाणी शांत झाले. आणि शांत झाल्याच्या नंतर त्या सगळ्या अश्वांना ते घेऊन चालले. आणि वरुण देवतेला त्यांनी आशीर्वाद दिला की तुमचं कल्याण हो, असा आशीर्वाद दिला. आता कोणची गोष्ट देत असताना पूर्वी सुटा पैसा किंवा कोणची गोष्ट देत असताना पाण्यामध्ये भिजून दिलं पाहिजे, कारण त्या गोष्टीमध्ये कोणाची जर त्या इच्छा आकांक्षा जर दडलेली असेल तर ती त्याच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येते. म्हणून पूर्वी सुटा पैसा हा पाण्यात भिजून दक्षिणा स्वरूपमध्ये त्या ठिकाणी द्यायचे. आपण ज्या वेळेला घराची वास्तू करतो त्यावेळेला सुद्धा आम्ही लोकांना सांगतो की हे घर आपल्याला सगळ्यांकडून सोडून घ्यायचं म्हणजेच वास्तुशांती. वास्तुशांती म्हणजे दुसरं काहीच नाही, की हे सगळ्यांकडून आपल्याला सोडून घ्यायचं. मग आता ते अश्व जर त्या ठिकाणी घेऊन गेले तर वरुण देवतेचं मन त्या अश्वामध्ये लपलेलं होतं की बाबा हे माझे अश्व हा घेऊन चालला, याने काय मला नुसता आशीर्वाद दिला, पण हे माझे सगळे सहस्र अश्व तो घेऊन चालला. म्हणून ऋषींनी काय केले की त्यांना पाण्याच्या एका प्रवाहातून त्यांना बाहेर काढलं की पाण्यामध्ये प्रत्येक अश्वाचं स्नान झालं पाहिजे आणि ते पुढे निघाले पाहिजे. अशा प्रकारे त्या अश्वांना त्या पाण्यातून काढलं आणि सहस्र अश्व त्या एका वेळेला त्या स्नानातून स्नान करून बाहेर निघाले. म्हणून त्या तीर्थाचं नाव पडलं अश्वतीर्थ. अशा प्रकारे ते सहस्र अश्व त्या ठिकाणी ते घेऊन गेले. आणि योग्य प्रकारे ते सगळं पाहिल्याच्या नंतर गांधीराजाला वाटलं की हा एवढा तपोबलवान आहे तर आपल्या मुलीला हा निश्चितच सुखी आणि चांगल्या प्रकारे ठेवेल, कारण आपण जी मागणी केली होती ही सहसा पुरी न होणारी मागणी होती, आणि ही मागणी यांनी जर पूर्ण केली म्हणजे हा आपल्या मुलाला सुखी ठेवेल. अशा प्रकारे त्यांनी ते सगळं पाहिलं. योग्य प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी कन्यादान केलं आणि कन्यादान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आपल्या सासूरवाडीला राहू लागले. त्या ठिकाणी राहत असताना काही काल आनंदात गेला. माता ऋषींकडून काहीतरी मागितलं पाहिजे, त्यांना आपलं दुःख समजलं पाहिजे. म्हणून एक दिवस रुचिक ऋषीकडे गांधी गेले आणि म्हणाले की बाबा मला पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्याही विवाहाला सुद्धा पुष्कळसा काळ लोटला, मला हे नातूचं मुख पाहायचंय. अशा प्रकारे ते त्यांच्याशी बोलायला लागले. जोपर्यंत पुत्र संतती होत नाही तोपर्यंत पूर्वजांना मोक्ष कसा मिळेल, कारण लुप्त पिंडोदक पितरा, तुमचं पिंडदान किंवा पूर्वजांच्या नावाने जे आपण स्मरण करून पाणी सोडतो ते हळूहळू कुठेतरी लुप्त होऊन जाईल. आणि तुमच्या माध्यमातून जर मला पुत्र संतती झाली
तर माझा वंश पुढे चालू राहील आणि माझे पूर्वज सुद्धा संतुष्ट होतील. ते ऐकून ऋषी म्हणाले की बाबा मी काही काळ माझ्या वडिलांकडे जाऊ इच्छितो आणि वडिलांकडे गेल्याच्या नंतर आपण ह्या गोष्टीचा विचार करू. सत्यवती आणि ऋषी त्यांच्या वडिलांकडे गेले, भृगु ऋषींकडे त्या ठिकाणी गेले. बराच काळ त्या ठिकाणी ते राहिले आणि राहिल्याच्या नंतर त्यांनी भृगु ऋषीची इतकी सेवा केली की ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर ते म्हणाले की माग, तुला काय मागायचं. त्यावेळेला ते म्हणाले की बाबा मला तर काही नको, पण माझ्या आईला पुत्र नसल्यामुळे तिला दुःख होतं, तर तुम्ही असं काही करा की माझ्या आईला पुत्र संतती प्राप्त होईल. त्यावेळेला ऋषी म्हणाले की भृगु ऋषी म्हणाले की ठीक आहे, तुला सुद्धा पुत्र संतती प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. कोणताही उपाय सांगताना तो आपण शांततेने ऐकला पाहिजे आणि शांततेने तो उपाय केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण कोणाकडे जर काही बोलायला गेलो किंवा काही विचारायला गेलो की आपल्या प्रश्नाचाच भडीमार आपण त्यांच्यावर करतो आणि त्यांचं ऐकून घेण्याची आपली तयारीच नसते आणि ती ऐकून न घेतल्यामुळे एका शब्दाचा आपण आता अनासक्ती आणि आसक्ती असे दोन शब्द पाहिले, फक्त एका मात्रेचा फरक त्याच्यामध्ये आहे. त्यांनी तिला सांगितलं की बाबा तू एक उपाय कर आणि तुझ्या आईला सुद्धा उपाय सांग. सत्यवतीला अश्वत्थ वृक्षाला त्यांनी प्रदक्षिणा करायला सांगितले आणि औदुंबराला सुद्धा आईला त्यांनी प्रदक्षिणा करायला सांगितलं की बाबा तू आईला औदुंबराला प्रदक्षिणा करायला सांग आणि तू अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा कर. आणि काहीशे तांदूळ अभिमंत्रित करून तिच्याजवळ दिले की हे चरू तुम्ही दोघी जणी भक्षण करा, फक्त इकडचं तिकडे होऊ देऊ नका. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि पुत्रकामेष्टी यज्ञ तुम्ही करा. स्त्री स्वभाव असा असतो की गडबड किंवा लक्षात न येणे अशा प्रकारचा जो स्वभाव त्या ठिकाणी सुद्धा जाणवला आणि भृगु ऋषींनी दिलेला चरू म्हणजे भात जो होता तांदूळ तो आदला बदल झाला आणि आदला बदल झाल्याच्या नंतर काय झालं की ज्यांना क्षत्रिय पुत्र व्हावा, गांधीला असं वाटत होतं की आपल्याला, कारण तो राजा होता, त्याला क्षत्रिय पुत्र व्हावा आणि भृगु ऋषीला देवकार्य करणारा असा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती की बाबा आपल्या वंशाचं पालन करणारा, पुढे सुद्धा ध्यान धारणा तपश्चर्या करणारा आपला पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पण तो चरू बदलल्यामुळं काय झालं की गांधी ऋषीला ब्रह्मर्षी स्वरूपामध्ये पुत्र होईल आणि यांना क्षत्रिय पुत्र होईल अशी संकल्पना त्या ठिकाणी आली. हे सगळं कळाल्याच्या नंतर भृगु ऋषी त्या ठिकाणी ही चूक कळाल्यावर त्या ठिकाणी अवतरित झाले आणि त्यांनी सांगितलं की तू काय केलं, तू ही चूक केली, आता याच्यानंतर ही चूक अशी झाल्यामुळं तुझ्या आईला अशी संतती होईल, तुला अशी संतती होईल. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी प्रार्थना केली की हे गुरुवर्य, हे भृगु ऋषी, तुम्ही ही गोष्ट पलटण्यामध्ये शक्य आहात, ती शक्य करू शकता. मग गांधीला विश्वामित्र नावाचा पुत्र त्या ठिकाणी झाला आणि त्याने अनेक वर्ष तपश्चर्या त्या ठिकाणी केली आणि सत्यवतीला जमदग्नी त्या ठिकाणी ब्राह्मण स्वरूपामध्ये जन्म झाला. परंतु त्यांनी सांगितलं होतं भृगूंनी की बाबा यानंतरचा जो पुत्र होईल तो क्षत्रियाप्रमाणे वागणारा पुत्र होईल, म्हणून त्यांच्या उदरी रेणुका आणि जमदग्नी यांच्या उदरी परशुराम त्या ठिकाणी जन्माला येणार होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. मग पार्वतीने रेणुकेचं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी जन्म घेतला आणि शिव जे आहे ते शिव जमदग्नी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला. कारण त्या सुनेने विनवणी केली होती की बाबा माझ्या कुळामध्ये, मी तुमच्या ब्राह्मण कुळात आहे, तर आपली जी संतती होईल ही ब्राह्मण कार्य करणारीच किंवा तपश्चर्या ध्यान धारणा करणारीच होऊ दे, अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली होती.
म्हणून जमदग्नी झाले आणि रेणुका हे दोघंही शिवपार्वतीचं स्वरूप त्या ठिकाणी होते. आणि शिवपार्वतीचं स्वरूप असताना दोघांचाही विवाह त्या ठिकाणी झाला. आनंदी अंतकरणाने ती त्या ठिकाणी राहू लागली. साक्षात भगवंतच असल्यामुळं कोणत्याही गोष्टीचा त्या ठिकाणी त्रास किंवा कोणत्याही गोष्टीचा वियोग त्या ठिकाणी नव्हता. साक्षात भगवंतच ते होते. रेणुका पतिव्रता होती. आपलं नित्य कार्य ती करत असे. पतिसेवेमध्ये तिला 4 पुत्र त्या ठिकाणी झाले आणि ते सुद्धा पितृसेवेमध्ये पितृरथ होते. पूर्वीपासूनच वडिलांचा व्यवसाय, वडिलांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण कराव्या असे हे परंपरागत चालत आलेलं होतं. जमदग्नीलाच त्यांनी त्यांच्या मुलांना सगळं शिकवलं. परंतु त्यानंतर भृगु ऋषींच्या सांगण्यावरून जो पुत्र होणार होता हा शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालणार होता. असा त्या ठिकाणी परशुरामाचा जन्म त्या ठिकाणी होणार होता. सगळेजण फुलं घ्या, नाही तर अक्षत घ्या. आपण वैशाख शुक्ल तृतीया, सिंह लग्न आणि माध्यान्हाचा वेळ असा अवतार त्या ठिकाणी भगवंताचा घडणार होता. आणि हा भगवंत परशुरामाचा निपात त्या ठिकाणी करणार होता. परशुराम त्या ठिकाणी अर्जुनाचा निपात त्या ठिकाणी करणार होते. असा भगवंताचा अवतार त्या ठिकाणी घडणार होता. आपण अक्षय तृतीया म्हणून जी साजरी करतो ही परशुरामाचा जन्म उत्सव म्हणून आपण साजरा करतो. पण आपल्याला ते माहितीच नाही. अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं खरेदी करणं हेच आपल्याला माहिती, की बाबा अक्षय तृतीयाला सुवर्ण खरेदी करायचं म्हणजे ते कधी न संपणार. अक्षय म्हणजे जर काढून टाकलं तर क्षय आणि कधी न संपणार असं हे अक्षय. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवंताचा जन्म झाला म्हणून त्या अक्षय तृतीयेचं महत्व अजूनच वाढलं. आपण अक्षदा सुद्धा भगवंताला वाहतो त्या सुद्धा अखंड असाव्या, त्याच्यामध्ये क्षय झालेला म्हणजे क्षयग्रस्त नसाव्या. कारण त्या वाहून त्या अक्षदा आपल्या त्याच्या निवळ चुरा होऊन जातो आणि तेच आपण देवाला वाहत राहतो. मग तो सुद्धा आपल्याकडे चुराच टाकत राहतो. तो काही अखंड तांदूळ आपल्याकडे टाकत नाही. म्हणून कधी न संपणार असं हे अक्षय. म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही काही दानधर्म केला तर तो दानधर्म कधीही न संपणारा तो दानधर्म तुम्हाला सदैव प्राप्त होत राहतो. काही समाजांमध्ये त्या दिवशी तर्पण करतात, जल अर्पण करतात, की पूर्वजांना जल अर्पण करावं. अशा प्रकारे संकल्पना आहे की त्या दिवशी अर्पण केलेलं जल हे सदैव त्या पूर्वजांना पुरतं म्हणून पूर्वजांच्या नावाने तर्पण त्या दिवशी केलं जातं. अशा प्रकारे वैशाख तृतीयेला सिंह लग्न उदित झालं आणि माध्यान्हाचा वेळ होता. आणि माध्यान्हाच्या वेळेच्या वेळेस भारत त्या ठिकाणी परशुरामाचा जन्म त्या ठिकाणी झाला. भगवान परशुराम की जय. भाषण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. परशुराम भगवान की जय. अशा प्रकारे भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर जसं बालपण असतं हळूहळू आपल्या वडिलांच्या ठिकाणी तो वाढत गेला. परंतु भृगु ऋषींचा तो शब्द होता की वडील जरी ब्राह्मण झाले तरी पुढची जी संतती ही निश्चितच क्षत्रिय वर्णाप्रमाणे जन्माला येईल आणि क्षत्रिय कार्य ती त्या ठिकाणी करा. अनंत काळ त्या ठिकाणी जात गेला. परशुराम शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी हळूहळू शिकत गेले. शिवाची उपासना केली. शिवाच्या उपासनेच्या माध्यमातून त्यांना धनुष्यबाण त्या ठिकाणी प्राप्त झाला.
रामकथेमध्ये आपण ऐकतो की सीता स्वयंवराच्या वेळेस त्या धनुष्यबाणाला प्रत्यंचा लावताना प्रभू रामचंद्राकडून तो धनुष्य मोडला गेला आणि परशुराम त्या ठिकाणी गेले. अशा अनेक कथा आहेत की भगवंतांनी नाना प्रकारचे शस्त्र त्या ठिकाणी देवतेंकडून अवगत करून घेतले. कारण कोणतेही कार्य करायचं असलं तर आपण घरातले एकटे काहीच करू शकत नाही, म्हणून सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी त्यांना पाहिजे. परशुराम जरी बलाढ्य असले तरी सगळ्या देवी देवतेंकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र त्या ठिकाणी आशीर्वाद स्वरूपामध्ये प्राप्त होत गेले. अनेक प्रकारची विद्या त्या ठिकाणी ते प्राप्त करू लागले, आश्रमात राहू लागले आणि आई वडिलांची सेवा निरंतर करू लागले. आई वडिलांवर त्यांची खूप प्रीती होती आणि त्या ठिकाणी दिवसेंदिवस काळ व्यतीत होत होता. मन भरकटण्यासाठी क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही. एक दिवस रेणुका नदीच्या तीरावर त्या ठिकाणी गेली आणि गंधर्व त्या ठिकाणी आपल्या पत्नीसह स्नान करत होते. हा एक स्त्री स्वभाव असतो किंवा एक लालची व्यक्तीचा स्वभाव असतो की समोर काही दिसलं, चांगलं वाटलं तर ते आपल्याला मिळेल का, आपल्याला प्राप्त होईल का, अशा प्रकारे ती मनामध्ये कुठेतरी लालसा त्या ठिकाणी निर्माण होती. तिला असं वाटलं की बाबा हा इतका दानी आहे का, हा इतका तपश्चर्या आहे का की याला इतकं सुख ह्या ठिकाणी मिळतंय. म्हणून मनामध्ये एक क्षणभर विचार आला की बाबा आपलं आयुष्य त्या आश्रमामध्ये व्यतीत गेलं, आपल्याला ह्या गंधर्वासारखं आपल्या पतीकडून आपल्याला सुख मिळालंच नाही का, असं कुठेतरी क्षणभर मनामध्ये विचार त्या ठिकाणी येऊन गेला. पुन्हा क्षणामध्ये सावध झाली. म्हणून जीवनामध्ये हे लक्षात ठेवायचं की काही जरी चूक आपल्याकडून झाली तर सावध होऊन पुन्हा आपल्या पूर्ववत मार्गावर आपण यायला पाहिजे. आपण वाहनाने ज्या वेळेला जात असतो, एखादा मार्ग जर आपला चुकला तर पुन्हा आपण पूर्ववत जसं त्या मार्गावर येतो तसं आपण जीवनामध्ये ताबडतोब त्या मार्गावर आलं पाहिजे. एकदम सावध झाल्या आणि सावध होऊन आपल्या घराकडे निघाल्या. ऋषींना अंतर्ज्ञानाने ते जाणलं की बाबा हिच्या मनामध्ये असा असा प्रकारचा विचार आला. त्या घरामध्ये कमरेवर घट घेऊन त्या ठिकाणी आल्याबरोबरच ऋषींनी सांगितलं थांब. जमदग्नी ऋषींनी त्यांना घरात येऊ दिले नाही की तुझ्या मनामध्ये असा काय विचार आला. ते म्हणे माझी चुकी झाली, माझ्या मनात असा विचार यायला नाही पाहिजे. अनेक प्रकारच्या क्षमा याचना त्या ठिकाणी त्यांनी केल्या, परंतु त्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. आणि न ऐकल्यामुळं काय झालं की राग खूप अवघड असतो जीवनामध्ये. रागाने सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी नष्ट होऊन जातात. आमचे गुरुजी आम्हाला एक कथा सांगायची की रागाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगायचे. ते सांगायचे की एका मुलाला खूप राग यायचा. राग आल्याच्या नंतर तो नाही त्या गोष्टी बोलायच्या. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे एक लाकडाची फळी आणून दिली. म्हणजे तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा त्याच्या ते खिळा ठोकायचा. अशा प्रकारे त्यांनी महिनाभर त्याला ते करायला लावलं. एक महिना झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की व तू आता एक खिळा त्याच्यातला काढ. आणि खिळा काढल्याच्या नंतर त्या फळीला असंख्य छिद्र त्या ठिकाणी पडलेले होते. ते म्हणाले ज्या ज्या वेळेला तुला राग आला तसं तसं तुझ्या देहामध्ये असा प्रकार घडला आणि तुझ्या देहाला कुठेतरी छिद्र पडत गेलं. म्हणून तू याच्यावर त्या रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे, तुला राग नाही आला पाहिजे, अशा प्रकारे तू केलं पाहिजे. परंतु साक्षात शिव अवतार जमदग्नी अवतार ते त्या ठिकाणी होते, त्यामुळं ऐकायचं काही विषयच नव्हता. एका पुत्राला बोलवलं, म्हणे तुझ्या आईकडून अशी अशी चूक झाली, तुझ्या आईचा शिरच्छेद कर. तो म्हणाला की बाबा मी असं करू शकत नाही की आईसारखं दैवत कोणचंच नाही. कारण आईच बोटाला धरून आपल्याला समाजात कसं यावं, समाजात कसं वावरावं हे सांगत असते. म्हणून आईने मुलाला मार्गदर्शन करून पुढे आणावं, बोट धरून पुढे आणावं आणि पुढे त्याच हाताला धरून वडिलांनी त्याला समाजाची ओळख, समाजाचं मार्गदर्शन त्या वडिलांनी करून द्यावं. बोट धरणे आणि हात धरणे. आईने बोटाने धरून त्याला पुढे आणावं आणि वडिलांनी हात धरून त्याला पुढे घेऊन जावं.
तसं सांगितल्याबरोबर त्यांनी मुलाकडे कटाक्ष टाकला आणि तो मुलगा त्या ठिकाणी क्षणात भस्म झाला. दुसऱ्या मुलाला बोलवलं, दुसऱ्या मुलाला तेच सांगितलं. तो नाना प्रकारचे शब्द आपल्या वडिलांना सांगू लागला. तो म्हणाला, रे तू काय मला ज्ञान देतो, मी काय सांगतो ते जर तू ऐकत असेल तर ऐक. तो म्हणे, नाही भाऊ, मी काही माझ्या आईचा वध करू शकत नाही. त्या मुलाला सुद्धा त्यांनी क्षणामध्ये त्या ठिकाणी भस्म करून टाकले. पुढच्या मुलाला बोलवलं, त्याला सांगितलं की बाबा तू असं कर. त्यावेळेला तो आईला, आई कशी दैवत आहे, आईशिवाय काय नाही असं तो सांगायला सुरुवात त्यांनी केली की न मातु परदैवतम, आईसारखं कोणचंच दैवत नाही, अशा प्रकारे तो सांगायला लागला. तो म्हणे, मला मार्गदर्शन करू नको, मी काय सांगतो तेवढं फक्त ऐक. तुझ्या आईकडून चूक झालेली आहे आणि तू तिचा शिरच्छेद कर. सगळ्या मुलांना त्या ठिकाणी त्यांनी आपल्या क्रोधायमानाने जाळून टाकलं, भस्म केलं. परशुराम काही कार्यास्तव बाहेर गेलेले असताना समिधा दर्भ घेऊन ते त्या ठिकाणी आले. हा सगळा प्रकार पाहून त्यांनी विचारलं, काय झालं, काय झालं ते विचारू नको, ताबडतोब तुझ्या आईचा शिरच्छेद कर. त्या ठिकाणी असं सांगितलं. सांगितल्याच्या नंतर त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आईचं शिरच्छेद त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी तसं केल्याबरोबर तो म्हणे, तूच खरा माझा पुत्र आहे, बाकीचे सगळे माझे पुत्र नाही कोणी, माग तुला काय पाहिजे ते माग. अशा प्रकारे त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणजे बाबा मला काहीच नको, माझ्या आईला सजीव करा, माझे बंधू जे तुम्ही भस्मसात केले त्या बंधूंना तुम्ही पुन्हा पूर्ववत सजीव करा आणि एक वरदान द्या की हा जो काही प्रकार घडला हा प्रकार त्यांना कळाला नाही पाहिजे, की आतापर्यंत काय जे घडलं हे त्यांना अजिबात क्षणभर सुद्धा किंवा थोडंसं सुद्धा त्यांना लक्षात राहिले नाही पाहिजे, सगळं पूर्ववत पहिल्यासारखं झालं पाहिजे असं वरदान त्यांनी त्या ठिकाणी मागितलं. त्याची आई त्या ठिकाणी पूर्ववत सजीव झाली, बंधू सुद्धा त्या ठिकाणी पूर्ववत सजीव झाले. परंतु ही ताकद त्यांच्यामध्ये होती की मारणे आणि तारणे या दोन गोष्टी ते करू शकत होते. म्हणून क्रोध जरी आला तरी क्रोधाला पुन्हा कसं निवळता येईल ते त्यांना माहिती होतं. म्हणून मारणे आणि तारणे ह्या दोन गोष्टी ऋषींजवळ असतात, आपल्याजवळ त्या गोष्टी नसतात. म्हणून आपण क्रोधावर कसं नियंत्रण करता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यांना तुम्ही पूर्ववत करा अशा प्रकारे सांगितलं. मला चिरंजीव करा की मला मृत्यू नाही आला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी वरदान मागितलं. आणि मला सर्वत्र विजय मिळेल असं तुम्ही सांगा. अशा प्रकारे आशीर्वाद त्यांनी त्या ठिकाणी मागून घेतला. सगळेजण पूर्ववत जागृत झाले आणि आनंदी आनंद झाला. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालं, काहीच कळालं नाही. म्हणून अश्वत्थादी सप्तचिरंजीव आहे, त्या सप्तचिरंजीवामध्ये परशुरामाचा उल्लेख आहे. आपण सप्तचिरंजीव जे म्हणतो त्या सप्तचिरंजीवामध्ये परशुरामाचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे आजपर्यंत आहेत, त्यांचं कार्य करत आहेत. अश्वत्थामाचं दर्शन बऱ्याच जणांना झालं असे लोक सांगतात की तो व्यक्ती अश्वत्थामाच्या कपाळावर जो मणी होता तो पांडवांनी काढून घेतला आणि त्या ठिकाणी जखम झाली आणि त्या जखमेवर तेल लावण्यासाठी तो कोणाला काहीतरी मागत असतो अशी बऱ्याच जणांकडून ऐकण्यात येतं. चिरंजीव झाला, सगळं पूर्ववत झालं आणि आनंदी अंतकरणाने सगळं त्या ठिकाणी राहू लागले. आनंदी अंतकरणाने राहत असताना अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या पित्यांना विचारले. पित्यांकडून त्या प्रश्नांचं समाधान त्या ठिकाणी करून घेतलं आणि भगवंत भक्ताच्या साक्षीला, त्या भक्तांच्या मार्गदर्शनाला कसं येतं ते त्या ठिकाणी त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं. भगवंत नाथाच्या घरी पाणी भरायला गेले, जनाबाईचं दळण ते दळू लागले. अशा प्रकारे भगवंताला जर तुम्ही आर्त भावनेने ज्या वेळेला तुम्ही हाक देता तर तो निश्चितच तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। ज्या वेळेला तुमचा काळ जवळ यायला लागतो तशा तशा काही काही चुका आपल्याकडून घडायला सुरुवात होते आणि ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला आपला मृत्यू सुद्धा ठरलेला असतो। गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे की तुमचा ज्या वेळेला जन्म होतो तुमचा मृत्यू ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही आपोआपच जाऊन पोहोचता, तुम्हाला त्या ठिकाणी नेण्याची गरज नाही। गरुडाच्या आईला ज्या वेळेला तिची अंत्यावस्था जवळ आली त्यावेळेला सगळे देवी देवता भेटायला आले, यम सुद्धा भेटायला आला आणि यम भेटायला आल्याच्या नंतर त्या घाबरल्या की बाबा यम कुठे भेटायला येत असतो का? ते म्हणे आई सगळे देव जसे भेटायला आले तसं तोही भेटायला आला म्हणे नाही म्हणे त्यांनी माझ्याकडे तो बारीक डोळे करून पाहत होता। म्हणजे भीती कशी असती मनामध्ये की काही जरी झालं तरी आपल्याला हे त्रासदायकच होईल असं वाटायला हळूहळू सुरुवात होती। म्हणे तो माझ्याकडे बारीक डोळे करून पाहत होता। आता तो तिच्या ललाटावरच्या ज्या रेषा आहेत त्या पाहत होता की बाबा यांचा मृत्यू कुठे। ते म्हणे यम माझ्याकडे पाहत होता, तुम्हाला तो खूप उंचावर कुठेतरी असं नेऊन ठेव की जिथे तो येऊ शकणार नाही। म्हणून त्या आईच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सगळं केलं आणि वापस येता येता यम देवता त्यांना पुन्हा भेटले किंवा तुझी आई जिथे तिथेच ठेव, तिला काही तिथून हलवू नको, कारण तिचा मृत्यू खूप उंचावर जिथे जागा आहे तिथे तिचा मृत्यू आहे। त्यामुळे बाबा मी माझ्या आईला आत्ताच तिथे सोडून आलो। तर जीवनामध्ये ह्या गोष्टी घडायला सुरुवात होतात। तुमचा जन्म जिथे झाला त्याच्यानंतर तुमची मृत्यू जिथे आहे तिथे ती देवता येऊन थांबते आणि तुम्हाला ती घेऊन जाते। अर्जुनाकडून अशा हळूहळू चुका त्या ठिकाणी व्हायला लागल्या। रावणाकडून चूक झाली, सीतेचं हरण केलं, अहिल्याकडून चूक झाली, ती पाषाण झाली। अशा प्रकारे चुका व्हायला लागतात। सनत कुमार ज्या वेळेला भगवंताला भेटायला गेले होते, विष्णू भगवंताला ज्या वेळेला भेटायला गेले होते त्यावेळेला त्यांचे जे पार्षद होते त्या पार्षदांनी सनत कुमारांना थांबवलं। 4 जे सनत कुमार होते त्यांना थांबवलं। त्यांनी शाप दिला की तुम्ही राक्षस कुळामध्ये जन्म घेता। त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की हे प्रभू तुमच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी उभे आहेत आणि असं काय घडलं? बरं ठीक आहे म्हणे काय हरकत नाही, पण आमचा ज्या ज्या वेळेला राक्षस कुळात जन्म होईल त्या वेळेला तुम्ही जन्म घेऊन आमचा मृत्यू तुमच्या हाताने व्हावा। म्हणून रावण, कुंभकर्ण असे जे मोठमोठाले बलाढ्य राक्षस आहे त्यांचा निपात भगवंताने अवतार घेऊन त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना नाश केलं आणि त्यांना मुक्त केलं आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी त्यांना अवतरित केलं। अशा प्रकारे अर्जुनाकडून एक एक चूक त्या ठिकाणी होऊ लागली। एक दिवस अर्जुन आपल्या खूप सैन्यासह अरण्यातून जात असताना जमदग्नी ऋषींचा आश्रम त्यांना त्या ठिकाणी लागला आणि जमदग्नी ऋषींच्या आश्रमात 2 मिनिटं थांबावं, कारण राजाचं कार्य आहे की तो सगळ्यांचं पालन पोषण करणारा असा तो राजा असतो। म्हणून समाजामध्ये काय चाललं त्या समाजाचं पालन पोषण करण्याचं कार्य त्या राजावर असतं। जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेला, तिथलं रम्य वातावरण पाहून त्या ठिकाणी तो मग्न झाला आणि थांबला। थोडा काळ गेल्याच्या नंतर तो म्हणाला ऋषींची आज्ञा घेऊन की मी आता निघतो असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रसाद घेऊन जा, तसं जाऊ नका। आपण सुरुवातीला पाहिलं की भोजन किंवा जेवण म्हणायच्या ऐवजी आपण जर प्रसाद म्हणलं ते एक भगवंताला साध दिल्यासारखं होतं। म्हणे तुम्ही प्रसाद घेऊन जा, तसं जाऊ नका। राजा म्हणाला की बाबा माझ्याजवळ अगणित सैन्य आहे आणि या सैन्यासाठी तुम्ही भोजन कसं तयार करणार? ते म्हणे महाराज तुम्ही त्याची काही चिंता करू नका, निश्चित तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित तुमच्या मनासारखं भोजन त्या ठिकाणी मिळेल। अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याच्या नंतर राजाने ऐकलं। राजा भोजनासाठी तयार झाला आणि त्यावेळेला भगवंतानी जमदग्नीने कामधेनूला प्रार्थना केली। कामधेनू त्या ठिकाणी आली आणि कामधेनूने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली।
आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न त्या ठिकाणी तयार व्हायला लागले आणि सगळे लोक त्या ठिकाणी जेवायला लागले. ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळायला लागले आणि स्वाद इतका सुंदर होता. आपल्या घरातले ज्या गृहिणी असतात त्यांच्या भोजनाचा स्वाद सुद्धा इतका सुंदर असतो की त्यांच्यामध्ये तो भाव असतो की मी स्वयंपाक केल्यानंतर माझा मुलगा जेवेल, माझे पती जेवतील, माझे सासू सासरे जेवतील, माझे इष्टमित्र जेवतील. तर त्या जेवणामध्ये तो स्वाद त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतो. आपण बाहेर भोजन केलं, स्वादिष्ट लागतं, पण त्यानंतर मन आपलं उद्विग्न होतं की चला ते तेलकटच होतं, तुपकटच होतं. परंतु आपल्या घरामध्ये जी गृहिणी स्वयंपाक करते तिचा तो भाव असतो त्या ठिकाणी की आपला जो केलेला स्वयंपाक आहे हा सगळ्यांनी भोजन करावा. बऱ्याच वेळेला आपण कुठे प्रसादाला गेल्याच्या नंतर ऐकतो सगळ्यांकडून की बाबा खूप सुंदर झालं, छान झालं, प्रसाद खूप छान झाला. म्हणजे तो करत असताना जो मनामध्ये भाव आहे तो भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. अलीकडच्या काळामध्ये सावरकर ज्या बंदी शाळेत होते तर त्या ठिकाणी सावरकर बंदी शाळेत असताना काही जणांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की त्यांना घरून जेवण येत होतं. काही जणांचं म्हणणं आहे की बाबा त्या ठिकाणी जो भोजन व्हायचं त्या भोजनाच्या ठिकाणीच ते जेवायचे. तर जो व्यक्ती त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा तो कोणाची तरी हत्या करून आलेला होता आणि त्याच्या मनामध्ये सतत तो विचार असायचा आणि तो विचार असल्यामुळे त्या भोजनामध्ये सुद्धा तो विचार त्या ठिकाणी जायचा आणि यांनाही वाटायचं की मी कोणाची तरी हत्या करावी. हे अगदी अलीकडच्या काळामध्ये सावरकरांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे. म्हणून त्या जेवणावर त्याचा परिणाम होतो. पण कामधेनूंनी साक्षात त्या ठिकाणी जेवण तिथे दिलेलं असल्यामुळं त्या जेवणामध्ये काहीच कोणत्याच प्रकारची त्रुटी त्या ठिकाणी राहिलेली नव्हती. सगळेजण आनंदाने त्या ठिकाणी जेवत होते. परमपूज्य महाराजांनी, अण्णा महाराजांनी एक सुंदरसं भजन जगदंबेने कसं जेवावं असं त्या ठिकाणी भोजनावर त्यांनी भजन लिहिलेलं आहे. आज एकादशी आहे पण एक दोन कडवे आपण त्याच्यात ते घेऊ की आपल्याला ते पदार्थ ऐकून आपल्याला खावेसे वाटू नये. एखादं पद आपण त्या ठिकाणी घेऊ. भोजन करी गे रेणुका आये हीच विनंती तुमचे पायी भोजन करी गे. चटण्या कोशिंबिरी ऊन भात भाज्या भजे पापड कुरडाई भोजन करी गे. पुरण पोळी लोणकढे तूप बुंदी जिलंबी खिरताटी लांबी भोजन करी गे. वडे मोदक केशरी भात लाडू करंजा अनारसे ठेवी भोजन करी गे. रेणुका आई हीच विनंती तुमचे पायी भोजन करी गे. असे नाना प्रकारचे पक्वान त्या ठिकाणी जमदग्नीला कामधेनूच्या माध्यमातून त्या ठिकाणी येऊ लागले आणि वेगवेगळे प्रकार ज्यांनी जी आशा केली ते पदार्थ त्याच्या ठिकाणी उपस्थित व्हायला लागले आणि ते त्याला खायला मिळायला लागले. चांगली गोष्ट झाली की कोणाच्या मनामध्ये तरी असूया निर्माण होती की काय याचं कसं चांगलं होतंय, आपलं कसं होत नाही. म्हणून चांगली गोष्ट व्हायला लागली की कुठेतरी वैरभाव त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतो. खूप जेवले तरी त्यांचं मन काही सगळ्यांचं भरणा, कारण त्या जेवणाचा स्वाद इतका होता की ते खाऊ वाटायला लागले. अनेक प्रकारचे पदार्थ त्यांनी खाल्ले. सहस्रार्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका निर्माण झाली की हे गृहस्थ तर जंगलामध्ये राहतात, यांच्याकडे एवढी व्यवस्था कुठून आली. मग एवढी व्यवस्था कुठून आल्याच्या नंतर त्यांना प्रश्न केला की बाबा तुमच्याजवळ ही सगळी व्यवस्था कशी. त्यांनी सांगितलं की बाबा ही कामधेनू माझ्याकडे आहे. कामधेनू आहे म्हणल्यावर राजा म्हणला की मला दाखवा म्हणल्याच्या नंतर ते त्यांना कामधेनूकडे घेऊन गेले. कामधेनूला त्यांनी नमस्कार केला. राजा म्हणाले की वेगवेगळ्या प्रकारचे रत्न किंवा ज्या ज्या आपल्या सृष्टीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या
राजाकडे संकलित असल्या पाहिजे, राजाच्या जवळ असल्या पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा की ही गाय मला देऊन टाका. त्यावेळेला जमदग्नी म्हणाले की महाराज तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आहे, तुम्ही कामधेनूची आशा का करता. त्यावेळेला ते म्हणाले की महाराज तुम्हाला याच्या बदल्यात जे काही लागेल ते तुम्ही मला सांगा, धन दौलत पैसा अडका एखादं राज्य तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. ते म्हणे साक्षात माझ्याजवळ कामधेनू आहे, मी त्याला जर क्षणात मागितलं तर त्या गोष्टी मला इथेच मिळतील, मला तुमच्याकडून घ्यायची काय गरज. आणि ह्या कामधेनूच्या दुधाने रोज माझं हवन पूजन अर्चन माझं होत असतं, आणि तुम्ही जर ही गाय घेऊन गेली तर कसं होईल. कारण गायीच्या प्रत्येक गोष्टी आपल्या उपयोगाच्या आहेत. आज दुर्दैवाने आपल्याला गाय पाळणं अवघड झालं किंवा सांभाळणं अवघड झालं, परंतु गायीच्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्या परिवाराला आपल्यासाठी खूप चांगले आहेत. म्हणजे गायीचं शेण गोमूत्र आपण आपल्या घरामध्ये शिंपडतो किंवा सडा शेणाचा आपल्या दारापुढे टाकतो. इतर व्यक्तींचं मलमूत्र जर आपण त्या ठिकाणी हे केलं तर त्याची घृणा कुठेतरी निर्माण होते आणि ते नकोसं वाटतं. पण गायीच्या शरीरामध्ये जे तयार होणारे मलमूत्र हे आपण आपल्या घरासमोर सडा म्हणून त्या ठिकाणी टाकतो आणि त्याच्यातून कृमी कीटक नष्ट व्हावे आणि चांगले चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण व्हावं. ते म्हणे गाय माझ्याकडे आहे, तुम्हाला कशा करता मी देऊ. राजा काही ऐकायला तयार नाही. म्हणून जीवनामध्ये लालसा आपल्या मनामध्ये कधीच निर्माण होऊ नये ही भगवंताला सदैव प्रार्थना करावी. षडरिपूंमध्ये हा एक भाग आहे की मोह निर्माण होणे, की समोरच्या जवळ काही जर दिसलं तर ते मला मिळावं, माझ्याकडे का बरं नाही. ते त्याच्या नशिबात आहे, ते त्याच्या जवळ आहे, ते आपल्यालाच मिळालं पाहिजे असं कसं करता. तुम्ही पाहून सुद्धा आनंद घेऊ शकता. कोणाकडे ती वस्तू चांगली ती मलाच मिळाली पाहिजे असा भाव तुम्ही मनामध्ये कशा करता ठेवता. म्हणजे ते हवंसं वाटणं म्हणजे त्या मोहामध्ये तुम्ही हळूहळू गुंतत जाणे. राजाने काहीच ऐकलं नाही. त्याच्या जवळची जी धनदौलत होती ती सगळी त्यांच्या समोर टाकून दिली आणि गाईला ओढत ओढत ते त्या ठिकाणी घेऊन गेले. क्षणामध्येच जमदग्नी ऋषींनी जर आज्ञा दिली असती तर हजारो लाखो कोट्यावधी सैन्य त्या गोमातेपासून निघून त्यांनी अर्जुनाचा परिपात केला असता. काही ग्रंथांमध्ये तो उल्लेख सुद्धा आहे की गोमातेपासून हजारो सैन्य त्या ठिकाणी प्रगट झालं आणि त्यांनी सहस्रार्जुनाशी युद्ध केलं असं सुद्धा काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आपल्या दत्तपुराणात त्यांनी सांगितलं की बाबा त्या ठिकाणी गाईला अर्जुन घेऊन गेले. सगळीकडे मन खिन्न झालं. पण तपस्वी किंवा जे खरे लोक जे असतात हे कोणत्याही गोष्टीपासून उद्विग्न होत नाही. जमदग्नीला काहीच वाटलं नाही. नाहीतर असं काही घडल्याच्या नंतर आपल्या घरातली शिदोरी जर कोण घेऊन चालले तर आपल्या मुखातून कळत न कळत अपशब्द त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतात. जमदग्नीच्या मनात असं काहीच नाही आलं आणि त्यांनी त्याचा विचारच काही केला नाही. तर गाय घेऊन गेले. सगळ्यांनी विरोध केला पण त्यांनी काही ऐकलं नाही. आणि न ऐकल्यामुळं परशुराम ज्यावेळेस वनातून घरी आले त्यांना हा सगळा प्रकार कळला आणि ते म्हणले की मी गोमातेला पुन्हा घेऊन येतो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि वायुवेगाने त्या ठिकाणी ते त्याच्या पाठीमागे निघाले. वायुवेगाने त्यांच्या पाठीमागे जात असताना अर्जुनाला त्यांनी मागून आवाज दिला की थांब राजा. अशा प्रकारे त्यांनी आवाज दिल्याच्या नंतर अर्जुन त्याला म्हणायला लागला की अरे तू काय करू शकतो, तू ब्राह्मण पुत्र आहे, तुला हे शस्त्र वगैरे चालवण्यासारखं तुझ्याजवळ काहीच नाही, तू हे काही करू शकत नाही. तो म्हणे तू बोलण्यात वेळ घालवू नको, तुझ्याकडे काय असेल ते शस्त्र साठा माझ्यावर चालव, मी सुद्धा तुझ्यावर चालवतो, उगाच बोलण्यामध्ये वेळ घालवू नको. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला त्या ठिकाणी ललकारा दिला. अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे हजारो सैन्य त्या ठिकाणी एकट्या परशुरामाशी त्या ठिकाणी युद्ध करू लागले. युद्ध चालू असताना परशुरामाने त्यांचा निपात केला. अर्जुन त्या ठिकाणी समोर आला. समोर आल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचं हे स्वरूप पाहिलं की हे
खरंच कोणीतरी ईश्वरी अंश आहे आणि हे आपल्याला मारण्याकरताच ह्या ठिकाणी आलेले आहे. अशा प्रकारे त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांनी भगवंताला मनोमन नमस्कार केला की हे नारायण स्वरूप आहे आणि आता मी जर यांना शरण जर गेलो तर हे आपल्याला मुक्त करतील. मग मुक्त केल्याच्या नंतर शरणागती पत्करून मी जगावं का, खाली मान घालून मी जगावं का, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार त्या ठिकाणी येऊ लागले. आणि जर यांच्याशी मी जर युद्ध नाही केलं तर पुन्हा भविष्यात यांच्यासारखा योद्धा मला मिळेल का की ज्यांच्याशी मी युद्ध करून मरण पत्करील. असे नाना प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले आणि वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांचं मन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू लागले परशुरामाचं. पण परशुराम त्या ठिकाणी क्रोधायमान झालेले होते. ते अजिबातच त्याचं ऐकायला तयार नव्हते आणि ते म्हणाले तू बोलण्यात वेळ घालू नको, आपण दोघजण युद्ध करू. अशा प्रकारे परशुराम त्यांना सांगू लागले. परशुरामाने त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांना कळालं की हा भगवंताचा अंश आहे, विष्णू अंश आहे आणि याच्याने आपल्याला आता निश्चितच मृत्यू आपल्या समीप आलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी ओळखलं. जीवनामध्ये जसं जन्म आपण आनंदाने साजरा करतो तसा मृत्यू सुद्धा आपण आनंदाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. कारण मृत्यू समय तुमच्या मनामध्ये जी वासना तुमच्या मनामध्ये राहते त्या वासनेच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून भगवंताला जीवनामध्ये हीच प्रार्थना करायची की बाबा तुझ्या जवळ मला बोलून घे, मला पुन्हा जन्म नको किंवा पुन्हा मला ह्या पृथ्वी तलावर तू पाठवू नको, तुझ्यामध्ये मला समावून घे. परवाच कीर्तनामध्ये ज्या वेळेला रामदास स्वामींनी आपला जीव सोडला, म्हणजे जीव मुखातून जावा असं शास्त्र सांगतं, पण त्याच्यासाठी तेवढं तपोबल आपल्याकडे पाहिजे. तर त्यांचा जीव त्या ठिकाणी गेला, मुखातून तो जीव गेला आणि तो प्रभू रामचंद्रामध्ये तो समावून गेला. गडावर ज्या रामाच्या मूर्त्या आहेत त्यांच्यामध्ये तो समावून गेला. अशा प्रकारे त्या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणून मृत्यूचं स्वागत सुद्धा तुम्ही आनंदाने केलं पाहिजे आणि मरण समयाच्या वेळेस तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे, दुसरं काहीच नाही आलं पाहिजे. एक गमतीदार कथा त्या ठिकाणी सांगतात की एक व्यक्ती होते, त्यांना नामस्मरण करावंसच वाटत नव्हतं आणि मुलं चांगली होते. मुलांना वाटायचं की वडिलांनी नाव घ्यावं, देवदेव करावा, त्या उत्तर वयामध्ये पैसा किंवा जमा करणं हे नकोसं वाटायचं, परंतु त्यांना काही ते आवडत नव्हतं. म्हणून मृत्यू समय जवळ आला. एका मुलाने हुशारी केली की समोर धान्याचं थैलं ठेवलं आणि त्याला एक छिद्र पाडलं, ते धान्य खाली पडायला लागले. तर त्या मुलांना असं वाटलं की बाबा निदान शिव असं तरी म्हणतील, शिव म्हणजे निदान महादेवाचं नाव येईल. पण ते काही तसं म्हणायला तयार नाही. त्यांनी सांगितलं की अरे तुम्हाला काही अक्कल आहे का म्हणे, ते टाचानं म्हणे थोडंसं ते खाली सांडू लागलं ना. म्हणून मृत्यू समयाच्या वेळेस सुद्धा तुमच्या मनामध्ये जो भाव त्या ठिकाणी येईल तो भाव तसा तुम्हाला जन्म घ्यायला लावतो. म्हणून भगवंताला हीच प्रार्थना करायची की तुझ्यामध्ये मला समावून घे, पुन्हा जन्म मरणाचा फेरा मला ह्या ठिकाणी नको. आणि अर्जुनाने हे सगळं ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर भगवंताला शरण जाण्याचं त्यांनी निश्चय केला की आता भगवंताला शरण जायचं म्हणजे आपल्याला मोक्ष हे निश्चितच मिळेल. कारण भगवंताच्या शस्त्राने मरण येणं हे मोक्षाचं कारण आहे. म्हणून भगवंताशी युद्ध करण्याचं त्यांनी निश्चय केला आणि भगवंताला प्रार्थना केली. अब सो पदी आइस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में है, जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. अब सो पदिया इस जीवन का, राम श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम, जय जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. जब जब संसार का कैदी बनूं, जब जब संसार का कैदी बनूं,
निष्काम भाव से कर्म करो, निष्काम भाव से कर्म करो, फिर अंत समय में प्राण त्यजो, फिर अंत समय में प्राण त्यजो, भगवान तुम्हारे चरणों में, भगवान तुम्हारे चरणों में अब सौंप दिया इस जीवन का। राम श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम, जय जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे त्यांनी संकल्प केला की बाबा आता भगवंताच्या हातून आपल्याला मृत्यू येणार आहे। आनंद मनामध्ये प्रगट झाला की साक्षात भगवंत माझ्यासाठी अवतरित झाले आणि भगवंताशी आपल्याला दोन हात करायचे आणि आपले सामर्थ्य भगवंताला दाखवायचे। भगवंतासमोर आपण टिकू शकणार नाही हे त्यांना माहिती होतं, परंतु आपला देह सोडताना आपण योग्य कार्य केलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी मनाशी निश्चय केला आणि भगवंताशी युद्ध त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली। भगवंताशी युद्ध करता करता अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत गेल्या। भगवंताच्या परशुनी बाणाने त्यांचे हात छाटले जायचे अर्जुनाचे, कारण सहस्र अर्जुन भगवंताला त्यांनी प्रार्थना केली होती की वेळोवेळी माझे हात पुन्हा मला जेव्हा गरज पडेल तेव्हा ते पुन्हा येऊ दे, अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली होती। हात छाटल्याच्या नंतर ते हात पुन्हा त्याला त्या ठिकाणी पुन्हा उगवायचे। असं बऱ्याच वेळेस झाल्याच्या नंतर त्यांनी प्रार्थना केली की बाबा हे असं का होतं, मनामध्ये जर्जर झाली। कारण आपण ज्या वेळेला खूप प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्याच्या नंतर जर काहीच साध्य झालं नाही तर मन कुठेतरी उद्विग्न होतं। मग त्यावेळेला आपल्या माता पिता गुरूंचं ध्यान आपण करायला पाहिजे की बाबा मी इथपर्यंत आलेलो आहे, याच्यातून मला आता काही मार्ग दिसत नाही, तुम्ही मला मार्ग दाखवा। आपण परवाच पाहिलं अज्ञानंतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया। आपल्या अज्ञान दूर करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी सद्गुरू आपले सदैव तयार असतात। म्हणून आई वडील असो सद्गुरू असो की आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात। भगवंताची प्रार्थना केली की बाबा हे असं का होतंय। आता अर्जुन तर प्रभू दत्तांचे शिष्य होते, मग असं का होत चाललंय, अशा प्रकारे मन उद्विग्न झालं। आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली की हे हात ज्या ठिकाणून उगवतात त्या हातालाच तू का नष्ट करत नाही, त्या स्थानालाच का तू नष्ट करत नाही, म्हणजे हात पुन्हा उगवणारच नाही। आकाशवाणी ऐकली आणि हृदयाच्या ठिकाणी त्यांनी बाण त्या ठिकाणी पाठवला आणि बाण पाठवल्याच्या नंतर हात ज्या ठिकाणी त्याचे उगवत होते त्या हाताचं उगवण्याचं उगमस्थानच नाहीसं झालं आणि फक्त दोन हात अर्जुनाला त्या ठिकाणी शिल्लक राहिले। अगस्तीचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की अगस्त्य कुंभकर्णांच्या शनींच्या वडवानलम आहार पचनार्थाय भीम स्मरेत भीमंच पंचमम। हे 5 जण जे आहेत हे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करणारे अगस्त्य ऋषींनी सगळं जलप्राशन करून घेतलं होतं। आतापी वातापी आणि इलवल ही राक्षस भुवनला घडलेली कथा आहे त्या राक्षसांच्या माध्यमातून। तर यांनी ज्या ठिकाणून हात उत्पन्न होतात तोच भाग शोषून घेतला। अगस्त्य ऋषींनी जसं सगळं पाणी शोषण करून घेतलं तसे त्यांनी हात उगमस्थान शोषण करून घेतले। अर्जुनाला 2च हात शिल्लक राहिले तरी सुद्धा अर्जुन भगवंताचं सदैव खच्चीकरण करू लागला, भगवंताला प्रार्थना करू लागला की तुम्ही माझ्याशी युद्ध करू शकत नाही, तुम्ही माझ्याशी युद्ध करू शकत नाही। अशा प्रकारे त्यांनी भगवंताचं मन त्या ठिकाणी खच्चीकरण करण्यास बोलण्यामध्ये सुरुवात केली। भगवंत म्हणाले फक्त शस्त्र चालव, बोलू नको, शस्त्र चालव, असं काहीच बोलू नको। अशा प्रकारे
त्याने प्रार्थना केली आणि युद्ध, घनघोर युद्ध त्या ठिकाणी भगवंताचं चालू राहिलं. आणि भगवंताचं ध्यान करता करता अर्जुनाने दत्तप्रभूंचं ध्यान केले की तुमच्या माध्यमातून तुम्ही जसं सांगितलं होतं तसं उत्कृष्ट योद्ध्याच्या माध्यमातून मला मृत्यू येत आहे. जर्जर होऊन नाही किंवा त्रास होऊन मला मृत्यू येत नाही, तर हे देह माझा आता भगवंताच्या चरणी म्हणजे भगवंत साक्षात विष्णूच्या हाताने मला मृत्यू येत आहे म्हणून आनंद व्यक्त केला. आणि परशुरामाच्या शस्त्राने अर्जुनाचं शिरच्छेद त्या ठिकाणी गेलेलं आहे. परशुराम भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. अशा प्रकारे त्यांनी परशुरामाची हत्या केली आणि घराकडे आपल्या परत आले. परत आल्याच्या नंतर भगवंताची स्तुती सगळेजण करू लागले, भगवंताचं चिंतन करू लागले. कारण जे देवी देवता त्यांच्या त्रासामुळं त्या ठिकाणी उद्विग्न झाले होते, ज्या देवतेंचा स्वर्ग त्या ठिकाणी निघून गेला होता, ते परशुरामाचा जय जयकार करू लागले आणि परशुरामाचं सदैव गुणगान करू लागले. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. पतित पावन पूर्ण कामा, पतित पावन पूर्ण कामा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. नाथा हो दिन नाथा 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 हो दिन नाथा नाथा. तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. बंधु हो दिन बंधु 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 हो दिन बंधु बंधु. रामदास मने कृपा सिंधु, रामदास मने कृपा सिंधु. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. पतित पावन पूर्ण कामा, पतित पावन पूर्ण कामा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवी देवता परशुरामाची प्रार्थना करू लागले. परशुराम त्या ठिकाणी आनंदित झाले, गाय घेऊन आपल्या घराकडे आले. घरी आल्याच्या नंतर घडलेला सगळा प्रकार त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला आणि वडिलांना ते सगळं समजल्याच्या नंतर वडिलांना दुःख झालं की आपल्या मुलाच्या हातून हे सगळं घडलं. त्यांना वाईट वाटलं की राजाची हत्या करायला नको होती, कारण राजा सगळ्यांचं पालन करतो, कोणाला काय हवं नको ते सगळ्या गोष्टी तो पाहतो. तू राजाला मारायला नको होतं. अशा प्रकारे त्यांनी त्या मुलाला सांगितलं की तुझ्याकडून ही खूप मोठी चूक घडली. पद्मपुराणात एक सुंदरसा श्लोक या ठिकाणी आला आहे. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको जनार्दनः पुण्यश्लोकाच वेदेहि पुण्यश्लोको युधिष्ठिरः. अशा प्रकारे पुण्य कार्य करणारा हा राजा आहे आणि तो राजाचा त्या ठिकाणी निपात करायला नको होता, म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी दुःख झालं. आणि प्रायश्चित्त तुला घेणं गरजेचं आहे, कारण कोणची गोष्ट चूक आपल्याकडून झाली तर तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि मनाला सांगून त्याचं प्रायश्चित्त घ्या. कोणाला जर तुम्ही दुःख सांगितलं तर ते वाढत चालतं. म्हणून
ते फक्त सुख दुःख, आपण पहिल्या दिवशी म्हणलं जसं भगवंताला सांगा, सुख सांगा, दुःख सांगा, आणि जी गोष्ट तुमच्याकडून चुकीची घडली ती भगवंतासमोर तुम्ही मान्य करा आणि मन मोकळं करा. तुम्ही चांगल्या गोष्टी कोणाला सांगितल्या तरी समाज असा काही नाही की ते समजून घेईल, वाईट जरी सांगितल्या तरी त्या समजून घेईल, अशा प्रकारे नाही. म्हणून सुख दुःख हे देवाजवळ सतत मांडत चला. त्या ठिकाणी त्यांनी मुलाचं अशा प्रकारचं चुकीचं कृत्य पाहून अत्यंत दुःखी झाले. मन त्यांचं उद्विग्न झालं की रामा, तू हे असं का केलं, हे करायला नको होतं. म्हणून मन त्या ठिकाणी उद्विग्न होऊन भगवंताचं चिंतन ते त्या ठिकाणी करू लागले. आणि तुला ह्या कार्यातून तुला मुक्त होण्यासाठी, ह्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुला तीर्थयात्रेला जावं लागेल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त स्वामी महाराज की जय. आज एकादशी आहे. एकादशीची उत्पत्ती कशी झाली किंवा काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. आणि नंतर वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात आणि अधिक मास जर आला तर 26 एकादशी होतात. तर शास्त्रानुसार, ज्योतिषाच्या नुसार 6 आकडा हा रिपुस्थान सांगितलेला आहे. रिपू म्हणजे शत्रुस्थान. आणि 8वा 6 आणि 2 8 म्हणजे 26 जर आल्या तर ह्या 8 आकडा तयार होतो. 8 म्हणजे मृत्यूस्थान आणि 6 म्हणजे रिपुस्थान, असं ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कुठे शास्त्र लपलेलं आहे. आपण जेवढा बारकाईने त्याचा विचार करू, त्याचा बारकाईने विचार केल्यावर आपल्याला सगळं कळायला लागतं. 24च का, 26च का, अशा प्रकारे आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्या ऋषीमुनींनी ह्या गोष्टी सगळ्या शास्त्राच्या अनुसार काढलेल्या आहे. ज्ञान, आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी, आपण ह्या गोष्टी म्हणतो की गणक ऋषींनी म्हणजे गणना करून ह्या गोष्टी त्यावेळेलाच सांगितलेल्या. आपण आता विज्ञान विज्ञान म्हणतो, आपण विज्ञानाने असं शोध लावला, विज्ञानाने तसं शोध लावला, पण हे आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं पहिल्यापासूनच शोध लावलेला होता. मग एकादशीची उत्पत्ती कशी झाली? 24 एकादशी, अधिक मास आला तर 26 एकादशा होतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातले. म्हणून सत्ययुगाची ही कथा घडलेली आहे. श्रीकृष्ण त्या ठिकाणी युधिष्ठिराला ह्या कथा सांगतात की बाबा, मूर नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाने वरदान मागितलं होतं की स्त्रीच्या हस्ते मला मृत्यू आला पाहिजे, जसं रावणाने मनुष्याच्या हस्ते माझा मृत्यू आला पाहिजे आणि वानराच्या हस्ते मला मृत्यू आला पाहिजे, अशी जी मागणी केली होती. की त्यावेळेला ते लोक यांना म्हणजे हातबल समजत होते, स्त्रीलाही हातबल समजत होते. आणि स्त्री एक प्रकारची शक्ती आहे, ती शक्ती घर सांभाळून बाहेरचे कार्य सांभाळते, म्हणजे एक प्रकारचं शक्तिमय जीवन तिच्यामध्ये आहे. म्हणून त्या मूर नावाच्या राक्षसाने मला स्त्रीच्या हाताने मृत्यू यावा असं वरदान मागितलं. नेहमीप्रमाणेच सगळ्यांना पराजय करणे, परास्त करणे, स्वर्गावर आक्रमण करणे, स्वर्गवास भोगणे, अशा प्रकारच्या गोष्टी होत गेल्या. सगळ्यांनी भगवंताकडे जाणे, भगवंताने अनेक वर्ष त्याच्याशी युद्ध करणे, आणि युद्ध केल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर बद्रिकाश्रमामध्ये एका गुहेमध्ये त्या ठिकाणी ते राहू लागले, तपश्चर्या ध्यानमग्न झाले. मूर नावाचा जो राक्षस होता त्याला असं वाटलं की हे ध्यानस्थ बसलेले यांचा आपण निपात त्या ठिकाणी करू शकू. म्हणून त्यांनी शस्त्र उगारलं आणि भगवंतावर शस्त्र चालवणार तेवढ्यात त्यांच्या देहातून एक स्त्री प्रगट झाली. आणि त्या स्त्री प्रगट झाली, त्याला एकादशी असं म्हणतात. 1 अधिक दशी म्हणजे एकादशी, 1 आणि 10 अशा प्रकारे ती त्या दिवशी प्रगट झाली. म्हणून तिला एकादशी असं नाव त्या ठिकाणी दिले गेलं. आणि तिने मुराचं त्या ठिकाणी निपात केला, त्याला नाहीसं केलं. म्हणून भगवंताने तिला आशीर्वाद दिला की जो कोणी एकादशी करील तो पापमुक्त होईल, अशा प्रकारे त्यांनी आशीर्वाद दिला. या अशा प्रकारे त्यांनी एकादशीला आशीर्वाद दिला. स्त्री ही शक्ती स्वरूप आहे, महान आहे. तुळशीचं आपल्याला माहिती आहे की वृंदा नावाची जी स्त्री होती त्या स्त्रीने सुद्धा
भगवंताला आपल्याला शरण यावं असं केलं. नरकासुराचा वध आपल्याला माहिती आहे की आताच दिवाळी ह्या ठिकाणी होऊन गेली. सत्यभामेच्या साह्याने भगवंतांनी नरकासुराचा वध केला. सत्य म्हणजे खरं आणि भामा म्हणजे दान. तर सत्यभामा ही दान करणारी ही जी स्त्री होती ती सीता मातेच्या माध्यमातून रावणाचा निपात झाला. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत गेलेल्या आहेत. स्त्री ही अबला न समजता सबला ही समजली गेली पाहिजे. मध्ये माझ्या जीवनातच एक घटना घडली की लाटकर काकांकडे आम्ही भेटायला गेलो तर पत्नीने माझ्या अत्तर घेतलं होतं. ते काकांच्या हाताला लावायचं होतं. त्यांना स्वामी समर्थांचं दृष्टांत होतं. तर मला नको वाटतं संतांना त्रास द्यायला, असं नको वाटतं. मला वाटतं असं लांबून आपण दर्शन घ्यावं, बसावं. त्यांनी आपल्याकडे कासवासारखं जरी नुसतं पाहिलं तरी मला आनंद वाटतो. मला त्यांना स्पर्श करावा किंवा असं काही वाटत नाही. मग काकांना बोलता बोलता मी बोललो, म्हणलं हा स्त्री हट्ट आहे काका अत्तर लावायचं. म्हणजे नाही बरोबर आहे म्हणे. ते म्हणे आमच्यामध्ये दोघांमध्ये कधीच वाद होत नाही म्हणे. काकूमध्ये माझ्यामध्ये कधीच वाद होत नाही म्हणे. तर म्हणे ती काही जरी बोलली तर मी हाव म्हणतो, नाही म्हणतच नाही म्हणे. आणि उच्च कोटीचे संत आहेत. म्हणजे जरी आपल्याला प्रख्यात नसले तरी आपण जे कार्य करतो त्या कार्याची भगवंताच्या माध्यमातून त्यांना ते सगळं ज्ञान होतं. तर त्यांनी सांगितलं की वाद होणे, त्या 2 मिनिटाचा संवाद झाला की वाद होण्यासाठी 2 गोष्टी लागतात म्हणे. 2 जण लागतात. द्वैत म्हणतात त्याला. द्वैत म्हणजे 2 जण. तर म्हणे आम्ही 2 जण नाहीच आहे म्हणे, आम्ही एकत्रच आहे. त्याच्यामुळे आमच्यामध्ये वाद व्हायचं काहीच कारण नाही. आम्ही 2 जण पती पत्नी एकच आहे. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी वाद होत नाही म्हणे. ती काही जरी म्हणली तर मी हो म्हणतो म्हणे आणि स्वीकार करून ते पुढे चालतो. त्याच्यामुळं आमच्यामध्ये वाद असा होत नाही. म्हणून द्वैत नको, एकच पाहिजे. अशा प्रकारे आषाढी एकादशीला भगवंत चातुर्मासाच्या निमित्ताने बलिराजाचे तिथे सेवेसाठी जातात, द्वाररक्षणासाठी जातात. आणि कार्तिक एकादशीला भगवंत त्या ठिकाणी पुन्हा आपलं कार्य चालू करतात आणि आपल्या सगळ्यांचं मंगल कार्य त्या ठिकाणी तेव्हापासून सुरुवात होती. म्हणून त्या ठिकाणी एकादशीची उत्पत्ती कशी झाली हे आपण थोडक्यात समजून घेतले की भगवंताच्या देहापासून एकादशी ही उत्पन्न झाली आणि मूर नावाच्या राक्षसाचा तिने वध केला. म्हणून स्त्री काही अबला नाही, ती ही सबला आहे. जर काढून टाकला, आज आपलं सकाळपासून अचाच विषय झालाय. जर काढून टाकलं तर बला अशी म्हणजे शक्ती रूप स्वरामध्ये अबला म्हणजे अबलापण सोडून ती शक्ती स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांचं रक्षण करू शकते. अशी ही भगवंताची कृपा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.